आणि एका जागेवरती आपल्याला स्टार्ट करायचंय. फास्टमध्ये बसून घ्यायचंय. दारे खिडक्या बंद करायच्यात, फॅन बंद करायच्यात. पायामध्ये फुल ट्रॅक पॅन्ट आहे का चेक करायची. टी शर्ट असायला हवा फुल. येस, पायामध्ये शूज असायला हवा. पायाखाली मॅट असायला हवी. या पद्धतीने आपण आहोत का एकदा चेक करायचे फास्टमध्ये. येस. आणि जुने पार्टिसिपेंट आपला स्टॅमिना मॅच करतील. न्यू पार्टिसिपेंट जमेल एवढाच वर्कआउट करतील, जमेल एवढाच. आपल्याला होईल एवढाच नवीन पार्टिसिपेंटने वर्कआउट करायचा आहे. येस, आपला जसा जसा स्टॅमिना बिल्टअप होणार आहे तसा तसा वेग वाढवायचा आहे. स्टॅमिना जसं जसं बिल्टअप होईल तसा तसा तुम्ही 1 तास वर्कआउट करणार आहेत एक दिवस, परंतु आज जमेल एवढाच वर्कआउट करायचा आहे. येस, तर खूप सुंदर असा कॉल होणार आहे आजचा. जबरदस्त जोडी आहे, जोडीने आणि गोडीने. अमर सर आणि श्वेता मॅडम, जबरदस्त त्यांचा रिझल्ट आहे. येस, त्यांनी स्वतः हेल्दी न होता आपल्या सासू सासऱ्यांना म्हणजेच अमर सरांनी आई वडिलांनाही निरोगी केलेले आणि मुलांनाही निरोगी केलेले. खूप सुंदर असा रिझल्ट आणि जबरदस्त असा आजचा वर्कआउट होत आहे. येस, वडकी या ठिकाणावरून सर्वांनी फास्टमध्ये रेडी व्हायचे. अजूनही इकडे तिकडे बरेच जण फिरत आहेत. बरेच जणांचे कॅमेरे बंद आहेत बॉस. कॅमेरे बंद ठेवून रिझल्ट येणार नाही बॉस. कित्येक दिवस असेच जाणार आहेत, मग रिझल्ट नाही म्हणणार तुम्ही. तर आजपासून जर सुरुवात केली नक्कीच बरेच दिवस तुमचेच वाचणार आहेत बॉस. येस, 1 तास आपण स्वतःसाठी देत आहोत, ना आपल्या कोचसाठी ना कोणासाठी, माझ्यासाठी. येस, मग मी माझ्यासाठी जर वेळ देत असेल तर कोणत्या पद्धतीने देत आहे हे स्वतःलाच विचारायचंय. चांगलं काय, वाईट काय, आणि स्वतःचं मन जे सांगेल ना ते करायचंय बॉस. कोणी सांगितलंय म्हणून किंवा कोणी नाही सांगितलं म्हणून असं नाही बॉस. माझं मन काय सांगतंय, मग माझं मन जर सांगत असेल की कॅमेरा ऑन करूनच तू वर्कआउट कर, तुझा रिझल्ट सुंदर येईल, लवकर येईल. येस, कोचनी जे सांगितले ते फॉलो कर सुरुवातीला. येस, तर तेच आपल्याला करायचंय बॉस स्वतःच्या रिझल्टसाठी. येस, घामाची अंघोळ प्रत्येकाची होते का चेक करायचंय. अंग भिजलं पाहिजे, टी शर्ट ओला झाला पाहिजे, असा आपला एक्झरसाइज झाला पाहिजे. जर असा होत नसेल तर आपण कुठेतरी कमी पडतोय बॉस. येस, तर आपल्यामध्ये स्वतःमध्ये आपल्याला चेंज करायचं आहे. येस, आणि शेवटपर्यंत थांबायचंय. जबरदस्त वर्कआउट तर होणार आहे, परंतु रिझल्ट जबरदस्त शेअर होणार आहे. येस, तर आपण जात आहोत अमर सर आणि श्वेता मॅडम यांच्याकडे. येस, पहा जोडी कशी दिसती. जोडीने आणि गोडीने बसलेले. पायामध्ये शूज आहे, फुल ट्रॅक पॅन्ट, टी शर्ट, एकदम 100% फॉलो. येस, या पद्धतीने आपण आहोत का सगळ्यांनी चेक केलं का पहा बरं. येस, आपण स्टार्ट करत आहोत. रोज सुबह जब मैं कुछ अच्छा सुनता हूं, अच्छा देखता हूं और अच्छा सोचता हूं, तो मेरा पूरा दिन अच्छा होने की संभावना बहुत बढ़ जाती है। और जब एक एक करके मेरा हर दिन अच्छा बीतने लगता है तो मेरी जिंदगी अच्छी हो जाती है। मैं अपने पूरे दिल से आज के इस दिन का स्वागत करता हूं। मेरी आने वाली जिंदगी का पहला दिन, और मुझे पूरा यकीन है कि ये दिन मेरी जिंदगी के सबसे अच्छे दिनों में से एक होने वाला है। आज मैं बहुत खुश हूं क्योंकि मुझे पूरा विश्वास है कि आज ऐसा कुछ ना कुछ जरूर होगा जो आज से पहले कभी नहीं हुआ। आज मैं कुछ नया सीखूंगा, कुछ नया देखूंगा, कुछ नया सुनूंगा, कुछ नया सोचूंगा और कुछ नया बनूंगा। आज मैं बहुत अच्छा महसूस कर रहा हूं। अतीत में मुझसे जाने अनजाने जो भी गलतियां हुई या मेरे साथ में जो कुछ भी गलत हुआ, उसके लिए मैं खुद को और दूसरों को पूरी तरह से माफ करता हूं। मेरा ध्यान गुजरे हुए कल पर नहीं बल्कि आने वाले पल पर है। आज मुझे जो कुछ भी करना है उसके बारे में मैंने अच्छे से सोच लिया है और अपने हर लक्ष्य को पाने के लिए मैं पूरी तरह से तैयार हूं। मेरा मन
बिल्कुल शांत है और मेरा ध्यान पूरी तरह से अपने लक्ष्य पर केंद्रित है। मेरी सोच बहुत ही सकारात्मक है। मेरा यह मानना है कि मेरे साथ में जो कुछ भी होता है वो अच्छे के लिए होता है। मेरी जिंदगी में जो भी मुश्किलें हैं, मैं उनको मुश्किलों की तरह नहीं बल्कि एक अवसर की तरह देखता हूं। खुद को आगे बढ़ाने का अवसर, खुद को जानने का अवसर, खुद को अंदर से और शक्तिशाली बनाने का अवसर। आज जो भी चुनौतियां मेरे सामने आने वाली है, उसका सामना करने के लिए मैं पूरी तरह से तैयार हूं। मुझे अपनी जिंदगी से बहुत प्यार है। मेरा शरीर अंदर से पूरी तरह से स्वस्थ है और मेरी बुद्धि किसी भी परिस्थिति में सही फैसले लेने के लिए पूरी तरह से सक्षम है। मेरा मन आनंद से भरा है और मैं हमेशा खुश रहता हूं, मस्त रहता हूं और हंसता खेलता रहता हूं। यह जिंदगी मेरे लिए एक खेल के जैसी है और मैं इस खेल का एक पक्का खिलाड़ी हूं। मुझे हार से या जीत से कोई फर्क नहीं पड़ता। मेरा सिर्फ एक मकसद है कि जिंदगी के इस खेल में मुझे खुद को इस काबिल बनाना है कि दुनिया की जितनी भी खुशियां हैं वो खुद चलकर मेरे पास आए। आज जो कुछ भी मेरे पास है और जो लोग भी मेरे साथ हैं, उन सब के लिए मैं अपने पूरे दिल से शुक्रगुजार हूं। मुझे किसी भी तरह की कोई कमी नहीं है। मुझे खुद की काबिलियत पर पूरा भरोसा है। पूरे ब्रह्मांड की सारी शक्तियां मेरे साथ हैं और मेरे अंदर ऊर्जा का पूरा भंडार है। अब चाहे कुछ भी हो जाए, मुझे आगे बढ़ने से दुनिया की कोई ताकत नहीं रोक सकती। मेरे लिए कुछ भी नामुमकिन नहीं है, सब कुछ मुमकिन है। जो भी मैं सोच सकता हूं वो सब मैं कर सकता हूं, कर सकता हूं, कर सकता हूं, कर सकता हूं, कर सकता हूं। येस, उठून उभं राहायचंय फास्टमध्ये, पायामध्ये शूज घालायचा आहे. नवीन पार्टिसिपेंटचं सहर्ष असं स्वागत आपल्या 2025-26 मिशन फिट इंडियामध्ये. येस, तर फास्टमध्ये शूज घालायचा आहे. दारं खिडक्या बंद करायच्यात, फॅन बंद करायचा आहे. येस, समोर जसा वर्कआउट चालू आहे तसाच आपला करण्याचा प्रयत्न करायचा आहे. येस, स्टार्ट करूयात आपण. देवा श्री गणेश 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 देवा श्री गणेश। ज्वाला सी चलती है आंखों में जिसके भी दिल में तेरा नाम है। परवाही क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है। धरती अंबर सितारे उसकी नजरें उतारे, डर भी उससे डरा रे जिसकी रखवाली यारे। करता साया तेरा है देवा श्री गणेश 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 देवा श्री गणेश।
पहचान है, जो कमाए वो धनवान है, बिन किनारे की कश्ती है वो, देवा तुझसे जो अनजान है। यूं तो मुश्क सवारी तेरी, सब पे है पहरेदारी तेरी, पाप की आंधियां राख हो, कभी ज्योति न हारी तेरी, अपनी तकदीर का वो खुद सिकंदर हुआ रे, भूल के ये जहां रे, जिस किसी ने यहाँ रे साथ पाया तेरा, हे देवा श्री गणेश 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 देवा श्री गणेश। तेरी धूली का टीका किए, देवा जो भक्त तेरा जिए, उसे अमृत का है मोह क्या, हंस के विष का वो प्याला पिए, तेरी महिमा की छाया तले, काल के रथ का पहिया चले, एक चिंगारी प्रतिशोध से खड़ी रावण की लंका जले, शत्रुओं की कतारें इत्र अकेले से हारे, कण भी पर्वत हुआ रे, श्लोक बन के जहाँ रे, नाम आया तेरा, हे देवा श्री गणेश 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 देवा श्री
असा वर्कआउट गाईड करत आहेत ग्रेट वेलनेस कोच श्वेता मोडक मॅडम आणि अमर सर वरती या ठिकाणावरून, आणि त्यांना साथ देत आहेत ऑल फॅमिली मेंबर्स. बहुत बढिया, जबरदस्त एनर्जेटिक वर्कआउट जोडीने आणि गोडीने, लय भारी सर. अभी मजा आएगा ना भिलो. तुफान आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्स ने भरलेली कळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही, आडवाला त्याला सोडायचं नाही, आम्ही सोबत आहे आमची पावर हाय, का तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी. लय भन्नाट हाय आपली यारी, लय भन्नाट हाय आपली यारी, लय भन्नाट हाय आपली यारी, लय भन्नाट हाय. करारी आपली यारी जसे मर्सिडीज आणि फरारी. बॉन्ड आपला सॉलिड हाय, लोक आपला ट्रेंडिंग हाय, गोष्टी आपली करणार नाही, सुपर आपली यारी. लय भन्नाट हाय आपली यारी, लय भन्नाट करना पड़ेगा, खुद को करना पड़ेगा, तभी आपको रिजल्ट आएगा. बोल के पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला रडा. खूप सुंदर मॅडम. आपल्या गावचं होय बैल जोडा. आपल्या गावचं होय बैल जोडा. आपल्या गावचं होय बैल जोडा. पाटलांचा बैल गाडा, पाटलांचा बैल गाडा गाडा त्या घाटात गेला राडा. पहिला आमचा जगत होया, पहिला गाड्या आमचा घाटामध्ये सोबत होया. धुळा उडवून कसा वाण्यावानी पळतोया, अरे पाप नक्की झाल्या पुण्यानं घाम फुटतोया. दोन्ही नाहाचा आमचा सोडा, दोन्ही नाहाचा आमचा सोडा. अहो पाटलांचा पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला या राडा. बैल गाडा त्याने घाटात केला या राडा. दीपालीताई लोखंडे मॅडम 65 kgचा वेट लॉस, जबरदस्त रिझल्ट. शक्य काहीच नाही. 65 kg.
मॅडम, खूप सुंदर मॅडम. ये वड़ा पाव बर्गर खाने वाले का काम नहीं बॉस, इसके लिए लेना पड़ता है जैकेट संतुलित आहार. एक तास स्वतःसाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी. पुण्याचं सोनार बोलवा ग, आईला नंदिनी घालवा ग. पुण्याचं सोनार बोलवा ग. बहुत बढ़िया मैम. देशमुख काका, वर्ष के बाद एक तास स्वतःसाठी. जबरदस्त बॉस. खूप सुंदर. सुष्मा घोष मॅडम, बहुत बढ़िया. राजा मंगेशकर आणि संजय मॅडम, लय भारी. सतीश कदमकर, खूप सुंदर. पूजा राजपुरे मॅडम, बहुत बढ़िया. ग्रुप वर्कआउट. प्रकाश जावडेकर आणि अर्पिता मॅडम, खूप सुंदर. अपर्णा मॅडम. खूप सुंदर. स्टेप मॅच करायची. सर जोडीने आणि गोडीने लय भारी सर. एंट्री येतो, खूप सुंदर. संगीता मेने मॅडम, लय भारी. थांबायचं नाहीये, सॉन्ग थांबलं तरी कोणीही थांबणार नाही बॉस. खूप सुंदर जबरदस्त असा वर्कआउट चालू आहे. सरदार मुलावर सर, खूप सुंदर सर. दिलीप सर, वैशाली वाघ मॅडम, लय भारी मॅडम, लय भारी स्टॅमिना. नैनों में सपना, अर्पिता मॅडम, खूप सुंदर. सजना पे दिल आ गया, क्यों सजना पे दिल संगीता आ भारूकर गया. मॅडम, खूप सुंदर, जबरदस्त नैनों में वयवर्ष नाटक सपना में सजना, सजना पे दिल आ गया, क्यों सजना पे दिल आ गया. खूप सुंदर. कई अलबेले देखे जवानी के रेले देखे हसीनों के मेले देखे दिल तेरे तू ही छा गया, तू ही छा गया. अरे नैनों में सपना, सपना
सपनों में सजनी सजनी पे दिल आ गया कि सजनी पे दिल आ गया जबरदस्त शरद दुबल सर खूप सुंदर रेणुका डोळस मॅडम खूप सुंदर मिला कोई भी तुझसा मैंने देखी हर गली सब चली तेरा खिला खिला चमन तू जवानी की गली तेरी खुशबू ही मेरी सांसों में पल पल है फली सहारा मिला तेरा जो इशारा मिला मुझे जग सारा मिला मैं तो तुझे पा गया नैना में सपना सपना में सजना सजना पे दिल आ गया सजना पे दिल आ गया रोहिदास काळोखे सर खूप सुंदर जबरदस्त लय भारी सर अमर मोडक सर वडकी येतो खूप सुंदर जबरदस्त स्टॅमिना के साथ जबरदस्त वर्कआउट सुन जरा नाड़ी सुन जरा कहे क्या मेरी चूड़ियां मुझको अपनी दूरियां दूरियां ये मजबूरियां है बस कुछ ही साल की लेके आऊंगा तेरे घर में तो एक दिन पालकी नीला गगन होगा सुगंधन होगा ना मिलन होगा मन को हो चेतन बोलते तू ही भाग गया नितीन शेटकर सर खूप सुंदर कॅमेरा मारते सर सजना पे दिल आ गया सजना पे दिल आ गया सुंदर असा व्हिडिओ बनवायचा सुंदर असा वर्कआउट सजनी सजनी पे दिल आ गया कि सजनी पे दिल आ गया कॅमेरा ऑन करायचा परत जणांचे परत पार्टिसिपेंटचे कॅमेरा बंद बस कॅमेरा ऑन तो रिझल्ट ऑन स्वतःच्या रिझल्ट साठी कॅमेरा ऑन करायचा कॅमेरा ऑन तो रिझल्ट ऑन खूप सुंदर असा वर्कआउट जबरदस्त असा वर्कआउट चालू आहे देख राजा ये मटकी एक फटकी में तोड़ता है। करना पड़ेगा, देना पड़ेगा। कोशिश करने वालों की हार नहीं होती, कोशिश तो करना पड़ेगा बहुत। खूप सुंदर सा वर्कआउट चला है, खूप सुंदर सी
साथ देत आहेत ऑल फॅमिली मेंबर. जबरदस्त वर्कआउट बॉस, जबरदस्त स्टॅमिना बॉस. अमर मोडकर वडकी येतो. चंद्रकांत भास्कर सर खूप सुंदर. पवार मॅडम खूप सुंदर. अंडे मॅडम, लय भारी मॅडम. वैशाली गोडसे मॅडम, वरचा लाईट बंद करायचा मॅडम, तुम्ही दिसत नाही आहात व्यवस्थित. कॅमेरा व्यवस्थित ठेवायचा, साफ करून ठेवायचा. आपण पूर्ण त्यामध्ये दिसायला हवं. यस, पाठीमागची लाईट बंद करायची, समोरची लाईट चालू करू शकता आणि पूर्ण तुम्ही कॅमेरामध्ये दिसायला हवं. यस, खूप सुंदर मॅडम. यस, बहुत बढिया मॅडम. चेतन गोळकर सर खूप सुंदर. अशोक दुर्गाडे सर लय भारी सर. मीनाक्षी मॅडम थांबायचं नाही. मीनाक्षी बिस्कुले मॅडम खूप सुंदर, लय भारी. सती जाधव मॅडम जबरदस्त स्टॅमिना बॉस, जबरदस्त. आपलं सुंदरचा व्हिडिओ काढायचा आहे मॅडम. सती मॅडमला पाठवायचं आहे. खूप सुंदर जबरदस्त वर्कआउट मॅडम. दाते मॅडम लय भारी मॅडम, जबरदस्त स्टॅमिना मॅडम. आशा नायडू मॅडम खूप सुंदर मॅडम, लय भारी. चांदी की डाल पर सोने का मोर है, सोने का मोर है. टाक 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 करे नीचे का छोटा. चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर. टाक 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 करे नीचे का छोटा. थांबायचं नाही मॅडम. यस, लय भारी मॅडम, लय भारी मॅडम. आपला एक सुंदर व्हिडिओ काढायचा, स्वतः मॅडमला पाठवायचं. सुंदरचा वर्कआउट मॅडम, लय भारी. सुंदर असा व्हिडिओ काढा मॅडम. रविराज सुशीला मॅडम खूप सुंदर. खूप
येस, खूप सुंदर. जबरदस्त स्टॅमिना, जबरदस्त वर्कआउट श्वेता मॅडम आणि अमर सर. येस, खूप सुंदर मॅडम. हे बसून घ्यायचे सर्वांनी 2 मिनिटासाठी वॉटर ब्रेक घ्यायचा आहे. ऑल फॅमिली मेंबर्स खूप सुंदर पद्धतीने सर्वजण वर्कआउट करत आहेत. थांबायचंय. कल्पना चौधरी मॅडम 2 मिनिट ब्रेक घ्यायचा आहे मॅडम. आपल्याकडे जे काय अवेलेबल असेल ते आपण इनटेक करू शकता. माझ्याकडे अफ्रेश एनर्जी ड्रिंक घेतलेले आहे मी. येस, 24 हायड्रेट घेऊ शकता, स्किन बुस्टर घेऊ शकता, नाईट वर्स घेऊ शकता. येस, आपल्याकडे जे काय अवेलेबल असेल ते आपण इनटेक करायचे बॉस. आम्ही जोडीने आणि गोडीने घेत आहोत अफ्रेश एनर्जी. येस, नावातच फ्रेश. अफ्रेश नावातच फ्रेश हा शब्द आहे बॉस. येस, दिवसभर फ्रेश ठेवायचं काम आपलं हे अफ्रेश करत असतं. टॉक्झिन्स बाहेर काढायचं काम हे अफ्रेश एनर्जी ड्रिंक करत असतं. त्याचसोबत इन्स्टंट एनर्जी देण्याचं काम हे अफ्रेश एनर्जी ड्रिंक करत असतं. ज्या व्यक्तींना प्रॉडक्ट विषयी काही शंका कुशंका असतील, काही माहिती जाणून घ्यायची असेल, त्यांच्यासाठी खूप सुंदर अशी सिस्टीम आपल्याला घेऊन येत आहे संध्याकाळी प्रॉडक्ट नॉलेज. म्हणजे प्रत्येक प्रॉडक्ट काय काम करतं, कसं बनवलं गेलंय आणि कसं वापरायचं याचं सुंदरसं नॉलेज आज संध्याकाळी प्रॉडक्ट नॉलेज संध्याकाळी होणार आहे. खूप सुंदर असं मार्गदर्शन असणार आहे, जबरदस्त. सर्वांनी ते अटेंड करायचे बॉस. येस, तर आपल्याकडे जे काय अवेलेबल असेल ते आपण इनटेक करू शकता, पाहू शकता. अफ्रेश एनर्जी ड्रिंक घेतलेले, त्यामध्ये आलो कॉन्सन्ट्रेट टाकलेले सरांनी, शिवाजी फड सर. येस, त्याच पद्धतीने सुषमा झोल मॅडम आहेत, पहा. स्किन बुस्टर घेतलंय. येस, आपल्या स्किनचा पोत व्यवस्थित ठेवण्यासाठी, स्किनची काळजी घेण्यासाठी. येस, स्किन बुस्टर घेतलेले त्यांनी. दीपालीताई लोखंडे मॅडम 65 केजीचा फॅट लॉस आहे बॉस. एक माणूसच बाजूला केलेला आहे मॅडमनी. आजीबाई आहेत, कुठंही त्यांच्याकडे पाहिल्यानंतर वाटत नाही बॉस. हेच एक कॉलेज कुमारीचं जीवन जगत आहेत. खूप सुंदर असा रिझल्ट आहे त्यांचा. कडलक सर आहेत. येस, त्यांनी 24 हायड्रेट घेतलेले आहे, दिगंबर कडलक सर. येस, एक बिझनेसमॅन आहेत, स्वतःसाठी वेळ काढतात, वेळ काढावा लागतो. येस, 1 तास स्वतःसाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी. खूप सुंदर सर. गणेश बोराडे सर, सुंदर असा रिझल्ट. येस, त्यांचे ब्रदर अगोदर आले या आरोग्य फॅमिलीमध्ये आणि आल्यानंतर या सुंदर अशा आरोग्य फॅमिलीची ओळख करून दिली सरांना आणि दोघेही या आरोग्य फॅमिली सोबत आहेत. येस, खूप सुंदर असा जबरदस्त असा रिझल्ट. सतीश कदम सर, रक्त पातळीची गोळी असो, शुगरची गोळी असो, बीपीची गोळी असो, खूप कमी कालावधीमध्ये, खूप कमी वयामध्ये चालू झालेल्या सर्व टॅबलेट्स बंद झालेल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने या आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतर. येस, पूजा मॅडम आहेत, ग्रुप वर्कआउट खूप सुंदर पद्धतीने करत आहेत. येस, त्यांचे मित्र. येस, खूप सुंदर जोडीने आणि गोडीने आणि खूप सुंदर असा रिझल्ट आहे पूजा मॅडमचाही. आजचा वर्कआउट गाईड करत आहेत असे ग्रेट जोडी, ग्रेट कपल आरोग्य फॅमिलीतील अमर सर आणि श्वेता मॅडम. घामाची आंघोळ पाहू शकता, पूर्ण ओलं चिंब झालेले आहेत. खूप सुंदर. कल्पना चौधरी मॅडम खेड येथून सुंदर असा रिझल्ट येतोय मॅडमचाही. येस, पाहू शकता. शुभांगी चौधरी मॅडम, मॅडम आपला एक सुंदरसा व्हिडिओ काढायचा आहे. येस, आणि कॅमेरा साफ करून घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही खूप सुंदर असं दिसणार आहात. येस, खूप सुंदर. येस, मेडिकल क्षेत्रात 28 वर्षाचा एक्सपिरियन्स. मलगे सर, येस, 24 हायड्रेट घेत आहेत. येस, आपल्याकडे ही जे काय अवेलेबल असेल ते आपण घ्यायचंय. अपर्णा मॅडम आणि गाडेकर सर. येस, त्यांनी घेतले अफ्रेश एनर्जी ड्रिंक घेतलेले आणि सरांनी 24 हायड्रेट घेतलेले बॉस. भगत मॅडम, येस, 24 हायड्रेट घेतलेले भगत मॅडम यांनी. येस, आपल्याकडे जे काय अवेलेबल असेल ते आपण टेक करू शकता. सुरेखा मलगे मॅडम अफ्रेश एनर्जी ड्रिंक घेतलेले. येस, संध्याकाळी प्रॉडक्ट नॉलेज होत आहे सुंदर असं. सर्वांनी ते प्रॉडक्ट नॉलेज घ्यायचंय, माहिती करून घ्यायची. सुंदरसं जर नॉलेज मिळत असेल, नॉलेजला कुठेही कमी पडायचं नाही. वेळे अगोदर जॉईन व्हायचंय. नक्कीच आपल्याला ते जर नॉलेज मिळलं तर नक्कीच काय कुठे वापरायचं, कधी काय घ्यायचं हे आपल्या कोचला फोन करावा लागणार नाही किंवा कोचला सारखं सारखं विचारावं लागणार नाही. आपणच आजचं 1 तास फक्त स्वतःसाठी द्यायचं आहे. नक्कीच 1 तासातून खूप काही आपल्याला मिळणार आहे बॉस. हेच पाहू शकता आपल्या मुलासोबत विद्या मॅडम 24 हायड्रेट घेताना. येस, खूप सुंदर. हाईट किती वाढली पहा. 10वीला आहे, मग 10वीची परीक्षा दिली, आता 11वीला गेलाय. येस, खूप सुंदर रिझल्ट आहे.
येस, असा चंदा मॅडम आणि जोगवडी सर जोडीने आणि गोडीने. येस, लय भारी 24 ऑडिओ घेत आहेत. वेळ झालेला आहे आपला, 2 मिनिट झालेले. आपण पुन्हा एकदा जात आहोत श्वेता मॅडम यांच्याकडे. प्रत्येकाने न्यू पार्टिसिपंट आपला स्टॅमिना मॅच करायचा आहे. आज तुम्हाला तेवढा वर्कआउट होणार नाही. प्रत्येक कोचला पहिला दिवस तुमच्याप्रमाणेच होता, परंतु एक दिवस तुम्ही असाच वर्कआउट करणार आहात. फक्त सातत्य हवं आपल्याला 90 डेज. येस, 90 दिवस द्यायचे आपल्याला स्वतः. ऐ वतन जान जान मन ये समा ये बहार दिल फिदा जानिसा ऐ वतन जान जान मन ये समा ये बहार दिल फिदा जानिसा जलवा तेरा जलवा तौबा मेरी तौबा मेरी निगाहें करती है तेरे कदमों पे सजदा जलवा तेरा जलवा जलवा ओ तेरा जलवा 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 तेरा जलवा जलवा ओ तेरा जलवा 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 तेरा जलवा तौबा लय भारी. मेधा मलगे मॅडम आणि राजाराम सर खूप सुंदर सर, जोडीने आणि गोडीने लय भारी सर. पूजा राजपुरे मॅडम यस, खूप सुंदर. थोडासा पाय उचलायचा आहे मॅडम यस. रुपाली मुराळे मॅडम खूप सुंदर जबरदस्त असं वर्कआउट करत आहे. मुराळे मॅडम आपला सुंदरचा एक व्हिडिओ काढू शकता. खूप सुंदर जबरदस्त स्टॅमिना मॅडम, लय भारी मॅडम. गोल 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 कपाल देंगे ग्रुप वर्कआउट रेणुका वेलनेस सेंटर खूप सुंदर. ऑल मेंबर बहुत बढ़िया. शीतल कचरे मॅडम खूप सुंदर. जिस्म तेरा सोने का हीरे मोती लाल जड़े हैं जिस्म तेरा सोने का हीरे मोती जबरदस्त वर्कआउट चालू आहे. जबरदस्त तेरे घर पे हम सब तेरे पहरेदार खड़े हैं संगीता मेने मॅडम हम हैं खूप तो सुंदर. क्या है प्यारे हम हैं तो क्या हम हैं प्यारे काहे खतरा जलवा तेरा जलवा सरदार मुजावर सर खूप सुंदर सर. या वयामध्ये जबरदस्त stamina. ओ तेरा जलवा जलवा Yes, योगेश सर प्रयत्न करायचे खूप सुंदर सर. Yes, लय भारी सर, लय भारी. Yes, थोडंसं पाय उचलण्याचा प्रयत्न करायचा सर, खूप सुंदर. वैशाली वाघ मॅडम खूप सुंदर मॅडम, खूप सुंदर. जबरदस्त stamina match होतोय सर. अभंग मॅडम खूप सुंदर. मॅडम शिरोकोर वर्षात चव्हाण मॅडम खूप सुंदर मॅडम. रणपट सर खूप सुंदर सर. गोडी आणि गोडी सुंदर सर. नायडू मॅडम खूप सुंदर स्टेप. मोहिते सर खूप सुंदर सर. गोडसे मॅडम थांबायचं नाही मॅडम. जबरदस्त स्टॅमिना शिवाजी सर. गायकवाड सर लय भारी सर. खूप सुंदर. महेश दुसरे सर जबरदस्त स्टॅमिना सर, लय भारी सर. ज्योती उबाळे मॅडम पाय उचलायचा आहे मॅडम. ज्योती उबाळे मॅडम अजून पाय वरती गेला पाहिजे मॅडम. यस, लय भारी. होय मॅडम खूप सुंदर. रोहिदास चालवते सर खूप सुंदर.
ढकले मॅडम खूप सुंदर कॅमेरे बंद असतील ऑन करायचे बस कॅमेरा ऑन केला तर लवकर रिझल्ट आहे त्यासाठी करायचं आहे बस कॅमेरा ऑन तो रिझल्ट ऑन सुनीता सोमरे मॅडम साठी क्लॅपिंग करू शकता बॉस लय भारी जबरदस्त रिझल्ट जबरदस्त कॅमेरा जबरदस्त खूप सुंदर सर बहुत बढ़िया शकुंतला ढकले मॅडम थांबायचं नाहीये आपला कॅमेरा बॅक करायचं मॅडम श्वेता मॅडम थांबायचं नाहीये बस बहुत बढ़िया नंदा खळदकर मॅडम खूप सुंदर थोडंसं पाय उचलायचं मॅडम बहुत बढ़िया मॅम सुपर मॅडम खूप सुंदर जबरदस्त राजश्री कोलकर मॅम खूप सुंदर अर्चना चव्हाण मॅडम खूप सुंदर मॅडम थांबायचं नाही हे लय भारी गायत्री मेत्री मॅडम खूप सुंदर एक वेलनेस कोच विद्या भाले मॅडम मुलासोबत खूप सुंदर जबरदस्त वर्कआउट भाले मॅडम देसाई नगर येथून खूप सुंदर कोणीही थांबायचं नाही आपला स्टॅमिना मॅच करायचा आहे ज्या पद्धतीने मॅडमचा पाय वरती जातो त्या पद्धतीने आपला जातोय का चेक करायचंय त्याशिवाय पोटाला ताण पडणार नाही त्याशिवाय पोटात जाणार नाही बॉस खूप सुंदरसा वर्कआउट ऑल फॅमिली मेंबर्स एक तास स्वतःसाठी स्वतःच्या आरोग्यासाठी हेल्थ इज वेल्थ आरोग्यामध्ये न संपदा भविष्यातील मेडिकल फ्री जीवन जगण्यासाठी वेलनेस कोच श्वेता मैडम खूप सुंदर जबरदस्त स्टैमिना के साथ लड़की से बहुत बढ़िया मैम रिजल्ट है बहुत बढ़िया शेवटचे 6 मिनिट कोणी थांबायचं नाही मॅच करायचा है खूप सुंदर हर कोई कर सकता है तो मैं क्यों नहीं इसमें चेक करना है और करने का प्रयास करना है प्रयत्नांची परमेश्वर काहीच नाही बॉस केलं तर सर्व शक्य आहे प्रयत्न करायचा है ऑल फैमिली मेंबर हर कोई कर सकता है बॉस बहुत बढ़िया वर्कआउट बहुत बढ़िया स्टैमिना और पार्टिसिपेट ऑल फैमिली मेंबर खेळकर तर थांबायचं नाही शेवटचे 5 मिनिट बाजीराव भोंडवे सर खूप सुंदर सर अशोक दुर्गाडे सर 1 तास कंटिन्यू यस बॉस वय मॅटर करत नाही जबरदस्त स्टॅमिना सर यस मैं मस्त कुड़ी तो मैं मस्त जाधव मॅडम सोटी सिरीज जाधव मॅडम जबरदस्त बॉस जबरदस्त स्टॅमिना जबरदस्त आहे मॅडम खूप सुंदर मॅडम गड्डे मॅडम मस्त कुड़ी तो मैं मस्त
सुंदरसं वर्कआउट श्वेता मोडक मॅडम आणि अमर सर जबरदस्त काम खेळतो किससे नजर लड़ी खुशबू से खूप सुंदर यस सर यस सर बहुत बढ़िया बहुत बढ़िया yes. खूप सुंदर यस क्या खूब चमेगी दोनों की ये जोड़ी सुंदर मॅडम छीन लिया तूने बड़ा मुझा छीन लिया तूने बड़ा मैं भी हसीना तू भी हंसी मैं भी हसीना तू भी मस्त मस्त मुंडा लय भारी सर सत्रे मॅडम खूप सुंदरचा वर्कआउट कोणी जबरदस्त शुभांगी चौधरी मॅडम लय भारी राजपुरे मॅडम लय भारी मॅडम अमोल चव्हाण सर खूप सुंदर जबरदस्त स्टॅमिना सर सचिन काळे सर खूप सुंदर कुणी आसपास ना गोऱ्यांच्या बोलात हासना तू जरा झोल मॅडम दीपाली लोखंडे मॅडम खूप सुंदर कल्पना चौधरी मॅडम खूप सुंदर सोनाली बगाडे मॅडम लय भारी
वर्कआउट. वर्ल्ड नंबर 1 सकस संतुलित आहार आणि वर्ल्ड नंबर 1 आपली आरोग्य फॅमिली. यस, कूल डाऊन घ्यायचा सर्वांनी. ऑल फॅमिली मेंबर कूल डाऊन घ्यायचा. कूल डाऊन घेणं खूप गरजेचं आहे, नाहीतर दिवसभर पेन होऊ शकतं. सर ज्या पद्धतीने स्टेप करत आहेत त्या पद्धतीने आपल्याला करायचंय बॉस. स्ट्रेचिंग करायचंय सर्वांनी. खूप सुंदर असा जबरदस्त असा वर्कआउट गाईड केलेला आहे आजचा अमर सर आणि श्वेता मॅडम. खूप सुंदर मॅडम. सर्वांनी त्यांना जबरदस्त अशी साथ दिलेली. ऑल फॅमिली मेंबर्सनी नवीन पार्टिसिपेंटनी जमेल एवढा वर्कआउट केलेला आहे. जुने पार्टिसिपेंट नक्कीच आपला स्टॅमिना मॅच केलेला आहे. जय श्री राधे. गोविंद राधे राधे श्याम गोपाल राधे राधे. गोविंद राधे राधे श्याम गोपाल राधे राधे. राधे 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 श्याम गोविंद राधे. जय श्री राधे. राधे 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 श्याम गोविंद राधे. जय श्री राधे. गोविंद राधे राधे श्याम गोपाल राधे 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 राधे. राधे 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 श्याम गोविंद राधे. जय श्री राधे. राधे 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 श्याम गोविंद राधे. जय श्री राधे. गोविंद राधे राधे श्याम गोपाल राधे राधे. गोविंद राधे राधे श्याम गोपाल राधे राधे. गोविंद राधे राधे श्याम गोपाल राधे राधे. गोविंद राधे राधे श्याम ग्रेट वेलनेस कोच श्वेता मॅडम आणि अमर सर वंशी येथून जबरदस्त सुंदर असा वर्कआउट केलेला आहे. जोडीला श्वेता मॅडम आणि अमर सर साथ दिलेले आहे. और बहुत ही बढ़िया मॅडम. खूप सुंदर अनुभव आहे. शेवटपर्यंत थांबायचे. यासाठी मॅडमने काय केलं, सरांनी काय केलं ते त्यांच्या तोंडून जाणून घ्यायचंय. त्यांच्या तोंडून जाणून घ्यायला आपल्याला आवडेल. संगतीत शेवटपर्यंत थांबायचंय. अनुभव आहे त्यांचा. नक्कीच ते अनुभव आपलं आयुष्य बदलू शकतो बॉस. लास्ट 5 मिनिट, शेवटचे 5 मिनिट कोणीही थांबायचं नाहीये. प्रॉपर आपल्या बॉडीला स्ट्रेचिंग द्यायचंय. आपल्या बॉडीला प्रॉपर स्ट्रेचिंग द्याल तर आपली बॉडी दिवसभर पेन होणार नाहीये. कार्डिओ वर्कआउट नंतर 1 तासाच्या वर्कआउट नंतर आपल्या बॉडीला देण्याचे बॉस शेवटचे 10 मिनिट प्रॉपर आपल्या बॉडीला स्ट्रेचिंग द्यायचंय. कोणी पार बसायचं नाहीये, कोणी थांबायचं नाहीये. राधे 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 श्याम गोविंद राधे. जय श्री राधे. राधे 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 श्याम गोविंद सुंदर राधे. अच्छे बोले सर. बहुत ही बढ़िया सर, बहुत ही बढ़िया. गिरीश चौधरी सर खूप सुंदर. सर या वयात करू शकतात तर बॉस आपण देखील करू शकतो. खूप सुंदर सर, खूप सुंदर. शिवाजी गायकवाड सर व्हेरी नाईस. गायत्री मेत्रे मॅडम खूप सुंदर मॅडम, खूप सुंदर. लास्ट 5 मिनिट, ओनली लास्ट 5 मिनिट्स. कोणीही थांबायचं नाहीये. प्रॉपर आपल्या बॉडीला स्ट्रेचिंग द्यायचंय. माझा 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 सुनीता माझा मॅडम, विठ्ठल माझा मी अर्चना चव्हाण मॅडम, विठ्ठलाचा
विठ्ठल माझा 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 विठ्ठल मुमताज पठाण मॅडम खूप सुंदर मॅडम खूप सुंदर विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा Mixed by DJ Amor and Vijay Dava. फुले मॅडम खूप सुंदर मॅडम खूप सुंदर विठ्ठल माझा 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 वैशाली कटे मैडम बहुत ही बढ़िया आशा नायडू मी मैडम खूप सुंदर विठ्ठलाचा विठ्ठल माझा माझा ज्योती माझा टोपे माझा मॅडम खूप सुंदर मॅडम खूप सुंदर लास्ट 2 मिनिट मी कोणी विठ्ठलाचा थांबायचं नाही सुंदर अशी नामाची अंघोळ घातलेली माझा आहे माझा 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 सुंदर अशी नामाची अंघोळ घातलेली आहे वेलनेस कोच मी कालबद्दल लयबद्दल जबरदस्त असं वर्कआउट गाईड केलेलं आहे Mixed by DJ Amor and Vijay Dava. जोडीचा रिझल्ट आहे शेवटपर्यंत थांबायचंय सुंदर असं त्यांचा अनुभव ऐकायचा आहे कोणी आपलं वडील करायचं नाहीये रेणुका वेलनेस अँड फिटनेस सेंटर खूप वर्कआउट बहुत बढ़िया विठ्ठल माझा 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 खूप सुंदर मॅडम खूप सुंदर माझा मी विठ्ठलाचा लास्ट विठ्ठल माझा 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 ढोल मॅडम खूप सुंदर प्रकाश गाडेकर सर बहुत ही बढ़िया मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा Mixed by DJ Amor and Vijay Dava. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा Mixed by DJ Amor and Vijay Dava. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा Mixed by DJ Amor and Vijay Dava. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा Mixed by DJ Amor and Vijay Dava.
यस, खूप सुंदर, जबरदस्त आजचा वर्कआउट झालेला आहे. गाईड केलेला आहे ग्रेट वेलनेस कोच अमर सर आणि श्वेता मॅडम यांनी. येस, आणि ऑल फॅमिली मेंबर्स खूप सुंदर अशी साथ दिलेली आहे. प्रत्येकाने खूप सुंदर पद्धतीने वर्कआउट केला आहे. थँक्यू स्वाती मॅडमनी बघा सुंदर असा शेक बनवून दिलेला आहे. येस, तर प्रत्येकाने आपला सकस संतुलित आहार बनवून घ्यायचा आहे. 20% फक्त रोल आपला कम्प्लीट झालेला आहे. 20% रोल व्यायामाचा असतो. या अगोदरही आपण एक्सरसाइज केलेली, काही ना काही केलेले वजन कमी करण्यासाठी किंवा आपल्याला काही हेल्थ चॅलेंजेस चालू झाले वजन वाढल्यामुळे किंवा कमी असल्यामुळे. तर आता कोचनी जे डिझाईन करून दिलेला प्लॅन आहे 20% आपला वर्कआउट आणि 80% सकस संतुलित आहार. माझा सेल्फी काढतोय मी मोबाईलमध्ये. तर आपलाही सेल्फी काढून घ्यायचा आहे आणि आपल्या कोचला पाठवायचा, आपल्या वेलनेस ग्रुपवरती पाठवायचा. सकस संतुलित आहार विदिन 10 मिनिटामध्ये इंटेक झाला पाहिजे. विदिन 10 मिनिटामध्ये. मी माझा सुंदरसा एक सेल्फी काढतो, तोपर्यंत तुम्ही पण काढून घ्या. ज्यांचा ज्यांचा सकस संतुलित आहार रेडी झालाय ते हँडराईज करतील. कॅमेरा ऑन ठेवायचा बॉस, शेवटपर्यंत थांबायचे, अनुभव ऐकायचा. एक अनुभव, एका अनुभवामुळे आमचं आयुष्य बदललं बॉस. प्रत्येकाचं बदलणार आहे, त्यासाठी आपल्याला शेवटपर्यंत थांबावं लागणार आहे. यस, यासाठी या गोष्टी कराव्या लागणार आहेत बॉस. पाहू शकता घामाची आंघोळ आणि आपल्या कोचला पाठवायला. यस, खूप सुंदर, जबरदस्त. शिवाजी सर, मुमताज मॅडमचाही सकस संतुलित आहार रेडी पाहू शकता. त्यांचाही सकस संतुलित आहार त्यांनी बनवलाय, सरांचाही आणि स्वतःचाही चॉकलेट फ्लेवर घेतलाय. लय भारी मॅडम. यस, खूप सुंदर. ज्यांचा ज्यांचा सकस संतुलित आहार रेडी झालाय ते हँडराईज करतील. यस, दीपालीताई लोखंडे मॅडम 65 केजीचा फॅट लॉस आहे बॉस. असाच होत नाही, असाच रिझल्ट निघत नाही बॉस. 4 मुली आहेत, 3 मुलींची लग्न झालेत, 4 नातवंड आहेत. यस, शेवटच्या मुलीप्रमाणेच ते दोघी बहिणी बहिणी दिसतात. असं सुंदर असा रिझल्ट आलेला आहे आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतर बॉस. खूप सुंदर, जबरदस्त. येस, ज्यांचा ज्यांचा सकस संतुलित आहार रेडी हँडराईज करतील. फास्ट मध्ये आपला सकस संतुलित आहार बनवून घ्यायचा आहे. सुषमा झोल मॅडम, यस, त्यांचाही सकस संतुलित आहार रेडी झालेला आहे. विदिन 10 मिनिटामध्ये आपल्याला तो इनटेक करायचा आहे बॉस. विदिन 10 मिनिटामध्ये. यस, सुंदर असा रिझल्ट आपल्याला मिळणार आहे बॉस. यस, अमर सर आणि श्वेता मॅडम आजचा वर्कआउट गाईड केलेले फिट व्यक्तिमत्व. यस, पाहू शकता वेळेवरती त्यांचा सकस संतुलित आहार रेडी बॉस. चेतन सर, चेतन भोयटे सर, खूप सुंदर असा रिझल्ट खूप कमी कालावधीमध्ये त्यांचा आलेला आहे. यस, देशमुख काका, त्यांचाही सकस संतुलित आहार रेडी बॉस. वेळेवरतीच, वय वर्ष 72, 1 तास न थांबता वर्कआउट करतात. यस, सुरेश सर, खूप सुंदर, बागायतदार आहेत खेड येथून. खूप सुंदर असा जबरदस्त असा रिझल्ट. यस, आपलाही जर सकस संतुलित आहार रेडी असेल तर हँडराईज करू शकता ऑल फॅमिली मेंबर्स. फास्ट मध्ये चंदा जोगवडे मॅडम आहेत. खूप सुंदर असा रिझल्ट आहे मॅडमचा आणि सरांचाही आणि मुलाचाही. यस, फॉर्म्युला 2 सोबत फॉर्म्युला 1 लय भारी मॅडम. खूप सुंदर. यस, पडवळ सर, यस, त्यांनी त्यांचा सकस संतुलित आहार बनवून घेतलेला आहे. खूप सुंदर. कल्पना चौधरी मॅडम, यस, घामाची आंघोळ खूप सुंदर मॅडम. यस, सकस संतुलित आहार घ्यायचा आहे मॅडम वेळेवरती. यस, लय भारी मॅडम. अपर्णा मॅडम आणि यस, प्रकाश गाडेकर सर, जोडीने आणि गोडीने किती सुंदर दिसती जोडी पाहू शकता. यस, लय भारी मॅडम. राजाराम सर, यस, राजाराम मलगे सर, घामाची आंघोळ जबरदस्त बॉस. यस, जबरदस्त रिझल्ट आहे आरोग्य फॅमिली मधला. यस, बाजीराव भोंडवे सर, खूप सुंदर सर. यस, सुंदरसा शेक बनवलाय सरांनी. खूप सुंदर. यस, आपलाही जर सकस संतुलित आहार रेडी असेल तर हँड राईज करायचा आहे.
नसेल तर फास्टमध्ये बनवून घ्यायचा आहे. विदाऊट सकस संतुलित आहार जर आपण वर्कआउट करत असाल तर सेल डॅमेजचं प्रमाण वाढतं आणि आपल्याला अशक्तपणा येऊ शकतो, आपण आजारी पडू शकतो. शिवाजी गायकवाड सर वयाच्या 17व्या वर्षी जो प्रॉब्लेम क्रिएट झाला होता ना, आणि त्याच्यानंतर आजचं वय, आणि या आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतर पहिल्या 3 महिन्यामध्येच सुंदरसा रिझल्ट सरांना मिळालेला आहे. मानेचा बेल्ट आणि कमरेचा बेल्ट दोन्हीही निघून गेलेले आहेत बॉस. खूप सुंदर असा जबरदस्त असा आरोग्य फॅमिलीतला रिझल्ट. आरोग्य क्षेत्रात काम करणारे शरद दुबल सर. येस, खूप सुंदर असा जबरदस्त सरांचा रिझल्ट आहे बॉस. पोपट साळवे सर. येस, खूप सुंदर. शिक्षक आहेत. येस, रिटायर शिक्षक. खूप सुंदर सर. एक आरोग्य फॅमिलीवरचा विश्वास. यस, अशोक दुर्गाडे सर. लय भारी सर. मॅडमनी त्यांच्या शेक बनवून दिलेला आहे सुंदर असा. यस, खूप सुंदर. पाहू शकता चेहऱ्यावरचा हसू. यस, या वयामध्ये 1 तास वर्कआउट करतात सर. खूप सुंदर आणि सुंदर असा रिझल्ट सरांचा येतोय. यस, मेने मॅडम आपला सकस संतुलित आहार बनवून घ्यायचा. यस, बनवलाय मॅडमने. यस, बहुत बढिया मॅडम. खूप सुंदर असा रिझल्ट आहे मॅडमचा. लय भारी मॅडम. यस, अजूनही ज्यांचा सकस संतुलित आहार बनवणं बाकी, त्यांनी आपला सकस संतुलित आहार बनवून घ्यायचा आहे. गिरीश चौधरी सर. यस, पाहू शकता त्यांचाही सकस संतुलित आहार रेडी. खूप सुंदर. यस, ज्यांचे कॅमेरे बंद आहेत बस कॅमेरा ऑन करून रिझल्ट ऐकायचे आहात. यस, हे पाहू शकता ग्रुप वर्कआउट केलेला आहे आणि ग्रुपमध्येच सकस संतुलित आहार घेत आहेत. पूजा मॅडम आणि सर पाहू शकता. यस, खूप सुंदर सर. शेक पार्टी केलेली त्यांनी जबरदस्त. शुभांगी चौधरी मॅडम, त्यांचाही सकस संतुलित आहार रेडी बॉस. यस, खूप सुंदर. यस, शुभांगी चौधरी मॅडम, त्यांनी त्यांचा सकस संतुलित आहार घेतलेला आहे. शीतल कचरे मॅडम, खूप सुंदर असा रिझल्ट. सुंदर असा वर्कआउट असतो मॅडमचाही. यस, जबरदस्त स्टॅमिना आहे त्यांच्यामध्ये. यस, अर्चना चव्हाण मॅडम. यस, पाहू शकता जबरदस्त रिझल्ट आहे मॅडमचाही. आणि एक दिवस वर्कआउट गाईड करणार आहे मॅडम. सुंदर असा व्हिडिओ बनवायचा आहे मॅडम आणि पाठवायचा आहे. यस, अक्षय होले सर, खूप सुंदर रिझल्ट. यस, सुरेश मलगे सर, घामाची आंघोळ झालेली जबरदस्त. येस, ज्यांचा ज्यांचा सकस संतुलित आहार रेडी ते अँड्राईज करतील. बबन रणपिसे सर, खूप सुंदर असा रिझल्ट आहे. आणि स्वतःचा रिझल्ट निघाल्यानंतर आपल्या सिस्टरचाही जबरदस्त असा रिझल्ट काढलेला आहे. आज त्यांच्या सिस्टरही 1 तास वर्कआउट करतात. येस, महेश सर, तुमचा व्हिडिओ चालू करायचा आहे महेश. येस, येस सर, खूप सुंदर. येस, सुंदर असा सकस संतुलित आहार घेतलेला आहे महेश सरांनी. येस, वैशाली गोडसे मॅडम आहेत. येस, सुंदर असा सकस संतुलित आहार बनवलाय मॅडम. खूप सुंदर तुम्ही वर्कआउट करता. एक सुंदर असा एक व्हिडिओ बनवायचा आहे मॅडम. आणि कोच कोड टाकायचं नावापुढे, म्हणजे मला समजेल नक्की. येस, कोच कोण आहेत तुमचे. येस, खूप सुंदर मॅडम. येस, सुंदर असा सकस संतुलित आहार बनवलाय मॅडमने, पाहू शकता. आणि वर्कआउटही खूप सुंदर असा 1 तास वर्कआउट केलेला आहे मॅडमने. येस, बाळासाहेब कांबळे सर. येस, आयुर्वेदिक क्षेत्रातून आहेत. आयुर्वेदिक मेडिकल आहे सरांचं. खूप सुंदर असा सरांचा रिझल्ट आपल्या आरोग्य फॅमिलीमध्ये आलेला आहे. आरोग्य फॅमिली म्हणजे आरोग्य पंढरी. येस, नक्कीच या आरोग्य पंढरीमध्ये खूप सुंदर असे रिझल्ट येत असतात. परंतु त्यासाठी सातत्य लागतं, आणि ज्या व्यक्तीमध्ये सातत्य आहे सर्व गोष्टींमध्ये, 1 तास वर्कआउट, सकस संतुलित आहार, येस, आणि कोचचं 100% मार्गदर्शन, ज्योती टोपे मॅडम. येस, लय भारी मॅडम. येस, अशा व्यक्तींना खूप सुंदर असा रिझल्ट येत असतो आणि येणार आहे. ज्यांचा रिझल्ट अजूनही आलेला नसेल त्यांनी या व्यक्ती ज्या करतात तेच करायचंय बॉस, बाकी काहीच नाही करायचं. या व्यक्तीनं जर सुंदर असा रिझल्ट मिळालाय तर आपल्यालाही जबरदस्त असा रिझल्ट मिळू शकतो बॉस. येस, तर आजचं आहार मार्गदर्शन हे खूप सुंदर असं जबरदस्त आहार मार्गदर्शन असणार आहे. आणि आहार मार्गदर्शनासाठी ग्रेट असं व्यक्तिमत्व येत आहे. येस, तर कोण असेल बरं? मी स्वतःच आहे. येस, माझ्यासाठी क्लॅपिंग करू शकता बॉस. मी स्वतःच आहार मार्गदर्शन करत आहे. येस, आणि शेवटपर्यंत थांबायचंय बॉस, शेवटपर्यंत. येस, कारण रिझल्ट 100% कोचवरती विश्वास ठेवल्यानंतर 100% जसा रिझल्ट निघतो ना बॉस, तसा त्यांचा अनुभवही आहे. अनुभव कधी शेअर होतो किंवा अनुमान कधी लावतो माणूस? ज्यावेळेस अनुभव घेतला जातो.
येस, असाच अनुभव त्यांनी घेतलेला आहे. संतुलित आहार व्यवस्थित वेळेवरती घेतात, वेळेवरती उठतात, सुंदर असा वर्कआउट डेली करतात, एक तास स्वतःसाठी देतात, त्यामुळे सुंदर असा रिझल्ट मिळालाय. अशी ग्रेट जोडी अमर सर आणि श्वेता मॅडम. आपण जात आहोत श्वेता मॅडम यांच्याकडे. येस, गुड मॉर्निंग मॅडम. आपला परिचय करून द्यायचा, आपण कुठून आहात, बाय बॅकग्राऊंड आपण काय करत आहात, आणि आपले ग्रेट वेलनेस कोच कोण आहे. येस, 1 मिनिट हा मॅम, 1 मिनिट तुम्हाला को-होस्ट करतो. येस, अनम्यूट करू शकता मॅम. मॅडम साठी क्लॅपिंग करू शकता ऑल फॅमिली मेंबर्स. येस मॅम, कंटिन्यू. सगळ्यांना गुड मॉर्निंग. सगळ्यांना माझं नाव श्वेता अमर मोडक आणि मी वडकी येथून आहे आणि मी बॅकग्राऊंड वर्किंग आहे. येस मॅडम. येस मॅडम, किती दिवसापूर्वी तुम्ही आरोग्य फॅमिली सोबत जोडला गेलात. मला ह्या फॅमिली मध्ये येऊन 8 ते 9 महिने होतील आता. येस, 8 ते 9 महिने झाले मॅडमला या आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतर. येस मॅडम, या आरोग्य फॅमिली जोडण्याचं कारण काय, आरोग्य फॅमिली सोबत येण्याचं कारण काय. वाढलेलं वजन आणि डिसऑर्डर. किती केजी वेट वाढलं होतं मॅडम. ज्यावेळेस मी ह्या फॅमिलीमध्ये त्यावेळेस माझं 75 किलो होतं आणि आता माझं 59-60. येस, म्हणजे 16 केजीचा फॅट लॉस केलाय. मॅडम साठी क्लॅपिंग करू शकता बॉस. 16 केजीचा फॅट लॉस. मॅडम, 16 केजी फॅट लॉस केलं तुम्ही आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतर, आणि या आरोग्य फॅमिलीमध्ये येण्या अगोदर हे 16 केजी वजन कमी करण्यासाठी काही प्रयत्न केले होते का. भरपूर प्रयत्न, वॉकिंगला जायचो, परत सोशल मीडियावर म्हणजे ऑनलाईन योगा, झुंबा असे भरपूर काही प्रकार केलते, पण त्यांनी माझं 100 ग्राम सुद्धा वजन हल्लं नाही. वॉकिंगला जरी गेलो तर 100 मीटर पण चालणं होत नव्हतं. गेलो की असं वाटायचं पायाला एवढे गोळे यायचे की बसायचो आम्ही दोघं पण जाऊन. मग काय काय सर पुढे जायचे, मी थांबायचे, तर परत रिटर्न असतो परत तिथंच बसून राहायचे. म्हणजे मला असं चालणं सुद्धा होत नाही. भरपूर प्रयत्न केले आणि काही रिझल्ट नव्हता. नंतर ही फॅमिली भेटली आम्हाला, मग सगळं जागेवर आलं. असं काय केलं त्या आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतर की 16 केजीचा फॅट लॉस केला, परंतु त्यासोबत तुम्हाला काही हे वजन वाढल्यामुळं, हे काही फॅट्स वाढल्यामुळं किंवा BMI वाढल्यामुळं काही हेल्थ चॅलेंजेस चालू झाले होते का, आणि त्यामध्ये काय फरक आहे मॅडम. मग हेल्थ चॅलेंज तर भरपूर चालू झालं. त्या स्टार्टिंगला काय म्हणजे वेट वाढलं त्यावेळेस काहीच म्हणजे त्रास नव्हता. फक्त आपल्या पायाला गोळे यायचे, चालणं होतं आणि कामही उरकत नव्हतं. पण जसंही असं मी ऑनलाईन योगा करू लागले, झुंबा करू लागले विदाऊट न्यूट्रिशन घेता, तर मला हळूहळू माझ्या मसल्स लॉस झाले आणि मला डिसऑर्डर, माझ्या पायांना सुजायला लागली, परत अजून चमक भरायला लागली, बॅक पेन पण एवढा वाढला की असं काही वेळेस असं चक्कर आल्यासारखं व्हायचं आणि कामही उरकत नव्हतं. भरपूर असं म्हणजे मला म्हणजे असं खूप असं हे वाटायचं की मला कामही उरकत नाही, थकवा जाणवायचा खूप. येस मॅडम, मसल्सही डॅमेज होत होते. तुम्ही म्हणत होता की आता की एक्झरसाइज करत होता अगोदरही, परंतु वजन काही कमी झालं नाही, परंतु अशक्तपणा जाणवायला लागला. मग या आरोग्य फॅमिलीमध्ये असं काय करता तुम्ही की तुम्ही वेट लॉस तर केलाच, परंतु आज एवढा सुंदरसा जबरदस्त स्टॅमिना सोबत तुम्ही वर्कआउट केलात. थँक्यू सर. मी आपलं सकस संतुलित आहार घेतला, कोचला फॉलो करत गेले, परत कॅलरी मॅनेजमेंटचं नॉलेज नव्हतं. हळूहळू काय खायचं काय नाही खायचं ह्या सगळ्या गोष्टी माहिती करून घेतल्या. आणि ह्या तर म्हणजे मला 15 दिवसातच एवढा छान रिझल्ट आला की 2.5 ते माझा फॅट लॉस झाला. मग मला मॅडम, एवढा आनंद की की असं होऊ शकतं. म्हणजे पहिला होता विश्वास नव्हताच की बाबा हे सगळं घेऊन आपलं वजन कमी होऊ शकतं का. पण एवढे प्रयत्न केले ते 8 ते 9 महिने विदाऊट न्यूट्रिशन वर्कआउट केलं, त्यातनं काही रिझल्ट आला नव्हता. तेवढं मला 15 दिवसात आला. एवढा आनंद झाला की बाबा असं होऊ शकतं. येस मॅडम, पहिले 8 ते 9 महिने तुम्ही विदाऊट वर्कआउट केला, अशक्तपणा आला तुम्हाला किंवा रिझल्ट निघाला नाही. या 15 दिवसामध्ये तुम्ही सकस संतुलित आहार घेतला, वर्कआउट सोबत जोड दिली सकस संतुलित आहाराची, जे की आपण म्हणतो 80% रोल त्याचा आहे. 15 दिवसामध्ये तुम्ही म्हणताय की तुम्हाला सुंदर असा रिझल्ट आलाय. असं काय आहे या सकस संतुलित आहारामध्ये, काय फिलिंग झालं तुम्हाला, आणि कशामुळे रिझल्ट येऊ शकतो, असं काय वाटतं तुम्हाला.
आपण म्हणजे म्हणतो की नुसतं खाणं आपलं चपाती भाजी हे जर खाल्लं तर म्हणजे ह्या अगोदर सुद्धा आपण चपाती भाजीच खात होतो, त्याने वजन वाढत होतं. पण आपल्याला कॅलरी मॅनेजमेंट, कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण किती घ्यायचं, काय घ्यायचं हे माहिती नव्हतं. हळूहळू सॅलड म्हणजे पहिला अगोदर कधी सॅलड खायचो नाही, काय नाही. कधीतरी आपल्याला की हा गाजर आणायचे, त्याचा हलवा बनवायचा, काकडी आणायची, नुसती काकडी आपलं मीठ मसाला लावून खायची, असं होतं. पण आता जसं ह्या फॅमिलीमध्ये आलं तर आपण सॅलडचं प्रमाण म्हणजे मी वाढवलं. नंतर सकस संतुलित आहाराची जोड दिली 2 टाइम. फॉर्म्युला 2 चालू केला. मग त्यांनी एवढं म्हणजे छान वाटलं, की मी आता पहिलं मला एवढं थकवा जाणवायचा, ते आता ऍक्टिव्हपणा एवढा वाढलाय आणि म्हणजे खूप असं हे वाटतं, की खूप हेल्दी म्हणजे खूप असं हलका-हलकापणा वाटतो आणि खूपच आपल्यामध्ये म्हणजे माझ्यामध्ये एवढं इम्प्रूव्हमेंट झाली, की बाबा मला माझा विश्वास बसला नाही. मॅडम, तुमचा स्किन रिझल्ट जर पाहिला तर विश्वास बसत नाही मॅडम. तुम्हीच तुमचा स्किन रिझल्ट शेअर करा. मॅडम पाहू शकता 16 केजी फॅट लॉस करण्या अगोदरच्या मॅडम. फॅट वाढल्यानंतर आपण कसं दिसतो आणि फॅट्स कमी केल्यानंतर कशा दिसायला लागल्यात. म्हणजे मॅडम ज्यावेळेस कॉलेजला होत्या ना त्यावेळेस अशा सुंदर दिसायच्या. तेच जीवन आज जगत आहेत. मॅडम काय डिफरन्स आहे हा? पहिलं फक्त बाहेरूनच असं एकदम सुदृढ असल्यागत वाटतंय आणि आता जर पाहिलं तर एवढं स्लिम ट्रिम एकदम झाल्यागत आणि खरंच कॉलेजला मैत्रिणींना जर कधी भेटलं तर मैत्रिणी म्हणतात तू आहे तशीच आहे, अजून काहीच तुझ्यात बदल झालेला नाहीये. असं म्हटलं एवढं आनंदी वाटतं की म्हणजे सांगू शकत नाही. मैत्रिणी सुद्धा म्हणतात तू काय करतीस काय नाही आम्हाला पण सांग असं तसं असं विचार. चेहऱ्यावरचा आनंदच सर्व काही सांगून जातंय मॅडम. आणि या आरोग्य फॅमिलीवरती मग तुम्ही विश्वास कसा ठेवला? तुम्हाला असं वाटलं होतं का, की मी 1 तास एवढा जे कोच वर्कआउट करतात तसा करू शकेल किंवा माझा सुंदर असा रिझल्ट येऊ शकतो, असं वाटलं होतं का? तुमचा विश्वास कसा बसला? कधीच नाही सर. पण आता सकस संतुलित आहाराची जोड आहे आणि कोचच्या मार्गदर्शनाने हे येस, पण तुमचा विश्वास कसा बसला मॅडम, की तुम्ही सकस संतुलित आहार ज्यावेळेस मागवला, त्यावेळेस काहीतरी तुमचा विश्वास बसला असेल, की हां, ह्याने होऊ शकतं, आपण मागवून तर पाहू. पहिला विश्वास नव्हता सर, म्हणजे मी फक्त रिझल्ट ऐकायची, की बाबा खरं असे म्हणायचे, की माझा एवढ्या दिवसात एवढा फॅट लॉस झाला, असं. पण खरंच विश्वास नव्हता आणि घरात पण असं म्हणजे आवडत नव्हतं, की बाबा असं पावडर येते खाऊन असं वेट लॉस करणं हानिकारक असतं असं तसं म्हणायचे घरात. पण नंतर मला एवढा त्रास होत होता, की मला म्हणजे अक्षरशः वर्कआउट सुद्धा आहे ना, घरातलं काम सुद्धा होत नव्हतं. नंतर मी स्वतः ह्याच्यात हे गेले, की नाही बाबा आपण करून बघूया. शेवटचा प्रयत्न म्हणून करून बघूया. आणि असं पण म्हणायचे, हे घेतलं की थोडं जोपर्यंत चालू आहे तो नंतर परत वेट आहे तसंच वाढतं. आणि पण नंतर मी काय नाही मला त्रास होतोय, मला हे करायचंय आणि मी ते केलं. शेवटी घरातले सुद्धा भरपूर ओरडायचे मला, की असं काहीतरी खाऊ नको, काही नको. पण मी लक्ष दिलं नाही. मला मला ह्याच्यावर जर मात करायची असेल, तर मला हे घ्यावंच लागल. आणि ज्यावेळेस मी सकस संतुलित आहार घेतला, त्यावेळेस मला एवढं छान एनर्जेटिक असं वाटलं, की मला 15 दिवसात असं हलकं-हलकं वाटायला लागलं. त्यामुळे 3 महिने मी प्रॉपर करून 16 केजी चा फॅट लॉस केला. वॉव! मॅडम, आता तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने म्हणजे सकस संतुलित बरेच जण म्हणतात, की हे खाल्ल्यानंतर हे होतं. तसं तुम्हालाही सांगितलं गेलं होतं. परंतु हे न घेता, हे ज्यावेळेस घेत नव्हता तेव्हा तुम्हाला चॅलेंजेस होते आणि हे बरं. घेतल्यानंतर ते चॅलेंजेस नाहीत. म्हणजे उलटे, बरोबर? हो सर. येस. तर जुन्या पार्टिसिपेंट, नवीन पार्टिसिपेंटला तुम्ही काय सांगाल? मी एवढंच सांगेल जर कोणी म्हणत असेल, की विदाऊट न्यूट्रिशन तुम्ही वेट लॉस करू शकता, तर होणार नाही. तुमचे मसल्स लॉस होणार. परत तुमच्या ज्या हेल्थ चॅलेंज ते अजून वाढणार. कारण मी सुद्धा असंच केलेलं आहे. मला एवढ्या नंतर डिसऑर्डर वाढला, की मला म्हणजे काम सुद्धा होत नव्हतं, चक्कर येत होती. हिमोग्लोबिन सुद्धा कमी झालं माझं. नंतर आणि जर तुम्ही सकस संतुलित आहार घेतला, तर तुम्हाला 5 ते 6 दिवसातच तुम्हाला रिझल्ट नक्की दिसेल. तर तुम्ही विश्वास ठेवा, कोचला फॉलो करा. नक्कीच तुम्हाला तुमच्यात बदल झालेला दिसेल. येस, येस. आणि जुन्या पार्टिसिपेंटला काय संदेश द्याल? जुने पार्टिसिपेंटला एवढंच सांगेल, की पेशन्स ठेवा आणि कोचवर विश्वास ठेवा आणि येस, येस. सकस घ्या. आणि किती दिवस फॅमिलीसोबत राहायला आवडेल मॅडम? सर लाईफ टाईम. येस. यासोबतच तुमच्या थोडासा सासूबाईंचा रिझल्ट खूप सुंदर आहे. तोही थोडासा शेअर केलात तर बरं होईल.
माझ्या सासूबाईंना जळजळ खूप व्हायचं आणि म्हणजे त्यांना कंबरदुखीचा त्रास होता. म्हणजे दररोज एवढं जळजळ व्हायचं, की त्यांना दिवसातून 3 ते 4 टाईम जेवणाच्या अगोदर ओमेटच्या गोळ्या खाव्या लागायच्या. पण जसं आम्ही एवढा दिवस सांगत होतो, तर आमच्या आईंनी काय ऐकलं नाही. पण ज्यावेळेस आम्ही जेजुरीला पाया पडायला गेलो, त्यावेळेस सरांच्या आम्ही शोरूमला गेलतो. त्यावेळेस मॅडमनी सरांनी त्यांना सांगितलं, की म्हणजे बघताच क्षणी सांगितलं. त्यांचा BMI केला नाही, काही नाही. मग त्यांना एवढं असं वाटलं, की खरंच हे सर आणि मॅडम म्हणजे डॉक्टर आहेत की काय. त्यांनी मला न बघता सांगितलं, की त्यांनी सांगितलं, की कॅल्शियमची कमतरता कमी आहे तुमच्या. तुम्हाला जळजळ, पित्ताचा जास्त त्रास होत असतो. तर त्यांनी त्यांच्या सांगण्यावरून दुसऱ्या दिवसापासून लगेच चालू केलं आणि त्यांना 15 ते 20 दिवस पडला, की कंबर दुखायची सुद्धा राहिली, गुडघे दुखायचे सुद्धा राहिलेत आणि जळजळ पूर्णपणे बंद झालेली. आता म्हणजे पहिलं खाण्याच्या अगोदर एवढा विचार करायच्या, की बाबा मला नाही जळजळ होतं, मी खाणार नाही, असं नाही. त्यामुळे त्यांना एवढा अशक्तपणा आला. पण आता वेगळं आहे, की आता सगळं म्हणजे तिखट आहे, तर सगळं खातात तरी त्यांना काहीच होत नाहीये. त्यामुळं सरांना आणि मॅडमला अक्षरशः त्यांनी शिवपार्वतीची उपमा दिली. एवढं म्हणजे त्यांना असं, की त्यांच्या रूपात मला देवच भेटला. त्यांनी असं सांगितलं आम्हाला आईंनी. येस, एक विश्वास द्यावा लागतो आणि ते नक्कीच खूप सुंदर असा रिझल्ट त्यांनी सासूबाईंचा काढलेला आहे बॉस. म्हणजे एक मॅडम आल्या, स्वतः मॅडमनी फॅमिली जॉइन केली. विरोध होता घरातून. हे खाऊन काय होणार आहे का? तरी पण मॅडमनी सुरुवात केली. एक विश्वास ठेवला आपल्या कोचवरती आणि ते साध्य करून दाखवलं. स्वतः पहिला स्वतःचा रिझल्ट काढून दाखवला आणि तो रिझल्ट पाहिल्यानंतर त्यांचे सर आले या आरोग्य फॅमिलीमध्ये. सरांचाही सुंदर असा रिझल्ट आलाय. त्यांची छोटी मुलगी 1.5-2 वर्षाची आहे. तीही सकस संतुलित आहार घेते आणि नंतर त्यांच्या सासूबाईंना सुंदर असा रिझल्ट दिलेला आहे. ग्रेट वेलनेस कोच म्हणून. सर्वप्रथम माझी फॅमिली, माझी जबाबदारी या पद्धतीने मॅडमनी सुरुवात केलेली आहे. याही ठिकाणी म्हणजे स्वतःचा रिझल्ट निघाल्यानंतर मॅडम स्वार्थी न होता इतरांनाही आरोग्य देण्याचं काम करत आहेत. सरांचाही जबरदस्त रिझल्ट आहे. आपण सरांच्या तोंडून ऐकणारच आहोत. येस मॅडम, अजून काय सांगाल इतर पार्टिसिपेंटला मॅम? तर एवढं सांगेल, की सगळ्यांनी 1 तास 1 ग्लास नक्कीच स्वतःसाठी टाईम काढा. 24 तासापैकी 1 तास नक्की द्या. आपण सगळं आयुष्य पडलेलं आहे करायला. तर सगळ्यांना टाईम तर देतोच आपण, पण स्वतःसाठी फक्त 1 तास काढा. येस त्याने मॅडम. तुमचं येस, येस. एक यातून एक तुम्ही मग काय खूप बिझी असता मॅडम, तुमच्याकडे वेळ नव्हता, कसलाच वेळ नव्हता. मग तुम्ही टाईम मॅनेजमेंट कसं करता? कारण यांची खूप मोठी फॅक्टरी आहे मॅडमची. त्या ठिकाणी कंटिन्यू मॅडम असतात, सर असतात आणि स्वतः वेळ द्यावा लागतो त्यांना. स्वतःची फॅक्टरी असली तरी असं काही नाही की घरीच बसावं, एम्प्लॉई प्रमाणे ते काम करत असतात. वेळेला वेळ देत असतात आणि ते करून स्वतःसाठी कसा वेळ मॅनेज करतात आपण त्यांच्याच तोंडून ऐकत आहोत. मॅडम बोला. सर टाइम जर काढला तर भेटतो असं म्हणतात आणि स्टार्टिंगला मला सुद्धा वाटायचं की नाही बाबा मला होणार नाही काय नाही. पण मी ज्यावेळेस ह्या फॅमिलीमध्ये आले, माझं एनर्जेटिक असं पहिलं म्हणजे मला काम उरकत नव्हतं काय नाही. ऑफिसला जायला मला शपथ 12:30 पावणे मी नेमकं ब्रेकच्या टायमिंगला जायचे, लंच ब्रेकच्या टायमिंगला. सर मला ओरडायचे. पण हळूहळू जसं मी हा सकस संतुलित आहार सरांनीच आमच्या एवढं पाहिलं की हिची एनर्जी लेव्हल वाढलेली आहे. ही एकदम ऍक्टिव्ह झालेली आहे, की म्हणजे मी सकाळी 4:30 पावणे 5 ला उठून वर्कआउट करून घरातलं सगळं उरकून 10-10:30 पर्यंत ऑफिसला असते. आणि सगळं काम उरकून मी 6-7 6:30-7 पर्यंत घरी येते. सगळं जेवण हे ते सगळं बनवून आम्ही जेवण करून चालायला जायचे. मी तेव्हा हे म्हणायची पहिलं हिला होत नव्हतं, पण आता होतंय. नक्कीच हिच्यात तर नक्कीच बदल झाला. आमचे सर सुद्धा माझ्या विरोधात होते, की नाही बाबा हे खाऊन बिऊन असं काय होत नाही. त्यांना मी उठायचा प्रयत्न करायचे, उठत नव्हते सर. पण आणि कडलक सर माझे कोच आणि स्वाती कडलक मॅडम सर दररोज कॉल करायचे तरी सर आमचे उठत नव्हते. 1.5 ते 2 महिने झाले दररोज कॉल करायचे, उठत नव्हते. पण ज्यावेळेस त्यांनी माझ्यात बदल पाहिला, त्यावेळेस ते स्वतः हे झाले की नाही बाबा हिच्यात काहीतरी बदल झाला, तो मला पण करायचा. मग आम्ही दोघं दररोज मग जेवण झालं की संध्याकाळचं चालायला जायचो. म्हणजे आमच्यामध्ये एवढा ऍक्टिव्हपणा वाढला की आम्ही एनर्जेटिक झालो. आणि खरंच म्हणजे ह्या सकस संतुलित आहारात जादू आहे हे आम्हाला कळलं. आणि जर आपण टाइम काढला तर सगळं काही पॉसिबल आहे. एवढं मात्र कळालं. येस, वेळ काढला तर सर्व शक्य आहे आणि एक कोचवरती त्यांनी विश्वास ठेवला. कारण स्वाती मॅडमचा सुंदर असा रिझल्ट आलेला आहे, स्वाती कडलक मॅडमचा, दिगंबर सरांचा आणि तो रिझल्ट त्यांनी पाहिल्यानंतर नक्कीच त्यांना वाटलं की माझाही रिझल्ट सुंदर असा येऊ शकतो, यांच्याप्रमाणे माझाही रिझल्ट येऊ शकतो. एक विश्वास कधी बसतो समोरच्याचा रिझल्ट पाहिल्यानंतर, कारण अगोदर आपण त्या व्यक्तीला पाहिलेलं असतं बॉस. खूप
ठेवायचं आहे. कोचने सांगितलेलं त्यांनी 100% फॉलो केलेलं आहे बॉस. येस, तर थँक्यू कोणाला म्हणाल मॅम? थँक्यू. नक्कीच मी माझ्या कोचला म्हणेल स्वाती कडलग मॅडम, कडलग सर, स्वाती साबळे मॅडम, राहुल सर आणि अशोक घाडगे सर. येस, त्यांनी खरंच नवीन आम्हाला येस मॅडम, असाच तुमचा अनुभव शेअर करत चला. 15 दिवसांनी वर्कआउट करत चला. नक्कीच तुमच्या एका अनुभवामुळे कोणाचं तरी आयुष्य बदलणार आहे. असाच ग्रेट अनुभव त्यांच्या सरांचा आहे. जबरदस्त. शेवटपर्यंत थांबायचे. जबरदस्त अनुभव शेअर होत आहे अमर सरांचा. खूप सुंदर असा अनुभव. येस सर, आपला परिचय करून द्या. कंटिन्यू करा सर. येस, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. माझं नाव अमर मोडक वडकी येथून आहे आणि बाय बॅकग्राऊंड ऑटोमोबाईल कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंगची एक फॅक्टरी आहे माझी. तसेच माझे ग्रेट वेलनेस कोच दिगंबर कडलक सर, स्वाती कडलक मॅडम, अशोक गाडगे सर आणि आमचे सगळ्यांचेच आपले मार्गदर्शक, ज्यांचं वारंवार आम्हाला कायम मार्गदर्शन असतं, असे राहुल सर, स्वाती मॅडम, हे माझे ग्रेट कोचेस आहेत सर. सर, तुम्ही आरोग्य फॅमिलीवरती विश्वास कसा ठेवलात सर्वप्रथम? त्याचा खूप मोठा स्टोरी आहे. कारण माझे ह्या आरोग्य फॅमिलीवरती बिलकुल विश्वास नव्हता आणि मॅडमवर तर बिलकुलच नव्हता. कारण ज्यावेळेस मॅडम कुठलीही गोष्ट करायची ह्याच्या अगोदर पण 1-2-3 प्रयोग त्यांनी केले होते. म्हणजे वर्कआउट करायच्या अगोदर योगा करायचे, कधी झुंबा करायचे, कधी ही लिंक ओपन कर, कधी ती लिंक ओपन कर, इकडनं थोडा व्यायाम कर, 1 महिनाभर तिकडनं थोडा व्यायाम कर. मग हे मी आपलं बघत होतो आणि माझं दिवसभर फिट आहे, मला काय होत नाही. त्याच्यामुळे मी म्हणायचो तुम्हाला काय करायचे ते करा, मी काय करू शकत नाही. तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर बघू. जवळ-जवळ 8 ते 9 महिने ते वर्कआउट करत होत्या. कारण त्यांचं सेकंड डिलिव्हरी नंतर वजन वाढलेलं होतं खूप आणि त्यांना खूप डिसऑर्डर चालू झाल्या होत्या. बॅक पेन होता, पाय दुखायचे आणि तब्येत पण वाढलेली होती. पुढे जर कार्यक्रमात वगैरे गेलो तर पाहुणे म्हणायचे, "आत्ताच एवढी तब्येत वाढली, कसं काय व्हायचं तुझं?" मग हे तिला ते जाणवायचं, की आपली तब्येत वाढली आहे, लोकं आपल्याला विचारतायत, मग काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. म्हणून ती रोज ऑनलाईनवरती काही ना काही सर्च करायची आणि त्याच्याप्रमाणे प्रयोग करायची. घरात पण काहीतरी लिंबू पाणी कर, जिरा पाणी कर, मध पाणी कर. म्हणजे तिचं कंटिन्यू सोशल मीडियावरती बघून काही ना काही प्रयोग चालू असायचे आणि मी फक्त बघत होतो. हे बघितल्यानंतर मी तिला म्हणायचो, "तू काहीही कर, काहीतरी प्रॉपर झाल्याशिवाय नाही होणार आणि सकाळचं लवकर उठणे, दुपारची झोप बंद." हे आमचं तिला टॉर्चर असायचं थोडंसं. त्याच्यानंतर तिने जसं सांगितलं मिसेसने माझ्या, की घरातून विरोध होता. तर हा विरोध होता, हा माझाच विरोध होता. का तर मी बघत होतो डोळ्याने ती प्रत्येक प्रयत्न करायची आणि थोड्या दिवसात सोडून द्यायची. प्रयत्न करायची, थोड्या दिवसात सोडून द्यायची. त्याच्यानंतर ज्यावेळेस आम्हाला ही आरोग्य फॅमिली मिळाली, कडलक सर, स्वाती मॅडम यांनी ज्यावेळेस आम्हाला हे मार्गदर्शन केलं, त्यावेळेस मी हां म्हणलं. एकच आमचं काम एकत्र एकत्र असायचं. काम एकत्र असल्यामुळं मी त्यांचं मन नाराज नको करायला म्हणून मी हां म्हणालो. त्याच्यानंतर सकस संतुलित आहार मागवला. सकस संतुलित आहार मागवल्यानंतर मॅडमनी ते खूप मनावर घेतलेलं होतं. मॅडमने मनावर घेऊन प्रॉपर डायट केलं, प्रॉपर कोचला फॉलो केलं आणि मला रोज म्हणायचे, "तुम्ही उठा, उठा." मी म्हणायचो, "मॅडम तुम्ही कंटिन्यू करा. मी तुमचा रिझल्ट आल्यानंतर बघू." पण त्यावेळेसही मला वाटायचं ह्या पावडरने काही होऊ शकत नाही. हे खाणार, 2 दिवस खाणार, 1 महिना खाणार, 2 महिने खाणार, पैसे वेस्टेज घालवणार आणि परत जैसे तेच होणार. पण साधारण 1 महिना, 15 दिवसात त्यांचा थोडासा रिझल्ट दिसायला लागला. 1 महिन्यानंतर रिझल्ट दिसायला लागला. पण 1.5 महिन्यानंतर ज्यावेळेस त्यांचा चांगला रिझल्ट दिसायला लागला, त्यावेळेस मला कुठेतरी जाणवायला लागलं, की नाही खरंच ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळी जादू आहे. आणि काहीतरी चेंजेस आहेत, की जे पहिले होतं आणि आत्ताचं जे तिचं वागणं होतं किंवा जे दिसत होतं ॲक्टिव्हपणा, त्याच्यामध्ये खूप मोठा फरक पडलेला होता. आणि हे बघून मग मी पण जरा वाटायला लागलं, की राहुल कडलक सर कंटिन्यू फोन तर करतच होते. मग म्हणलं आपल्यालाही कुठेतरी थांबलं पाहिजे, कुठेतरी विचार केला पाहिजे आणि त्यानंतर मग खराच विश्वास ठेवला आणि ही फॅमिली जॉइन केली मॅडमच्या नंतर 1-1.5 महिन्यांनी. येस, येस. 1-1.5 महिन्यानंतर मॅडमचा रिझल्ट सुंदर असा पाहिल्यानंतर सरांनी ही आरोग्य फॅमिली जॉइन केली. सर, किती केजीचा फॅट लॉस केलाय आपण? माझं 87 केजी होतं आणि आता 77 केजी झालंय. वाह! म्हणजे साधारणपणे 10 झालंय. 10 केजीचा फॅट लॉस केलाय. सर, 10 केजीचा फॅट लॉस केल्यानंतरचं फिलिंग आणि अगोदर कसा तुमचा म्हणजे तुम्हाला कसं वाटायचं आणि 10 किलो फॅट लॉस केल्यानंतर कसं वाटतंय सर? अगोदर माझं वजन 87 किलो होतं. त्यावेळेस सुद्धा मला त्रास होत होता. पण मी ते जाणवून देत नव्हतो समोरच्याला. म्हणजे थोडक्यात काय, की मिसेस व्यायाम करायची, हे करायचे, ते करायचे. त्यावेळेस ती म्हणायची, "तुम्ही पण करा." तर मी तिला खोटं पाडण्यासाठी म्हणायचो, "नाही मला का नाही काय नाही होत. मला त्रास नाही होत. मी फिट आहे." पण ॲक्चुअली बघितलं ना, तर माझं फर्स्ट फ्लोअरला ऑफिस होतं. दिवसातून एक 3-4 वेळा जरी वरती गेलो,
तरी मला परत जिने चढायला नको वाटायचं. माझे पाय दुखून यायचे आणि त्यावेळेस मला त्रास व्हायचा आणि ते जाणवत होतं. पण मी मनावरती घेत नव्हतं किंवा मानत नव्हतो, की त्रास होतोय म्हणून. म्हणजे ही एक आपली हे होते, नेचर होतं. समोरच्याचं ऐकायचं नाही किंवा काय. पण ज्यावेळेस या आरोग्य फॅमिलीमध्ये आलो आणि वर्कआउट करायला लागलो, त्याच्याबरोबर सकस संतुलित आहार घ्यायला लागलो. एक साधारण 15 ते 20 दिवसातच एवढं एनर्जेटिक वाटायला लागलं आणि फिलिंग एवढं छान यायला लागलं, की पहिल्या राहणीमानात आणि आत्ताच्या राहणीमानात सुद्धा खूप असा चेंजेस पडला. त्यावेळेस त्याची खरं जादू कळाली आणि ॲक्टिव्हपणा वाढला याच्यामध्ये. आता दिवसभरात कमीत कमी एक 10-15 वेळा जरी माझं अप झालं, तरी बिलकुल थकल्यासारखं वाटत नाही. संध्याकाळपर्यंत एनर्जेटिक वाटतं सर. तर तुम्हाला वाटलं होतं तुम्ही असं एक दिवस वर्कआउट गाईड करताल? नाही सर, ज्यावेळेस पहिल्यांदा वर्कआउट बघितला त्यावेळेस असं वाटायचं एवढं वर्कआउट, एवढा हार्ड वर्कआउट आपल्याला होऊ शकत नाही. एवढी एनर्जेटिक वर्कआउट मला सुरुवातीला असं दाखवून द्यायचो, की नाही मी खूप स्ट्रॉंग आहे, मी सगळं करू शकतो, हे करू शकतो. पण ज्यावेळेस ॲक्चुअली वर्कआउटला ज्यावेळेस आपण चालू केला, त्यावेळेस असं वाटलं, की आपण 3 स्टेप केल्या तर घामाघूम होतोय आणि आपल्याला तो वर्कआउट होत नाही. दाफा टाकायला लागतोय. मग त्यावेळेस खरं जाणवलं, की हा वर्कआउट करण्यासाठी अंगामध्ये किंवा आपल्या बॉडीमध्ये किती एनर्जी पाहिजे, आपले मसल्स किती स्ट्रॉंग पाहिजेत. त्यावेळेसच वर्कआउट 100 करू शकतो माणूस, अन्यथा नाही करू शकत. येस, येस. सर काय सांगाल सकस संतुलित आहाराबद्दल काय सांगाल? एवढा सुंदर असा तुमचा दोघांचाही रिझल्ट आहे. सकस संतुलित आहाराबद्दल सांगायचं झालं, तर सकस संतुलित आहाराबद्दल एक खूप महत्वाचं आहे, की याच्यामध्ये सातत्य पाहिजे सर. सातत्य नसेल तर काहीच होऊ शकत नाही आणि ज्यावेळेस आपला कोचेस आपल्याला एस-एम-एस प्रोग्राम देतात, तो एस-एम-एस प्रोग्राम आपण फॉलो केला तरच तुम्हाला रिझल्ट छान मिळू शकतो. आणि बऱ्याच वेळा असं पण होतं, की काही-काही ठिकाणी असं सांगितलं, संध्याकाळचं जेवायचं नाही, की सकाळचं हेच खा, दुपारचं हेच खा, तेच एवढं कडक डायट फॉलो करण्याची गरज नाही. रिझल्ट सांगतो. कोच असं नाही की कोच सांगतात म्हणजे तुम्ही केलं नाही पाहिजे. कोचचं 100% फॉलो केलं पाहिजे. पण प्रत्येकाच्या बॉडीनुसार प्रत्येकाचा रिझल्ट येत असतो. प्रत्येकाच्या उष्मांकानुसार त्याची बॉडी त्याला रिएक्ट करत असते. त्याच्यामुळे प्रत्येकाने आपापल्या बॉडीनुसार आपणही आपला स्वतःचा 10 दिवस, 15 दिवसानंतर आपण आपलं जे राहणीमान आहे ते थोडंसं चेंज करून बघा, की तुम्हाला कसा रिझल्ट येतोय. सुरुवातीच्या काळामध्ये आमच्या मॅडमनी खूप कडक असं डायट फॉलो केलं. एकच टाईम जेवायच्या दुपारच्या. सकाळचं सॅलड खाणार. उठल्या-उठल्या अफ्रेश व्हायचं. सकस संतुलित आहार व्हायचा. त्याच्यानंतर 10 वाजता सॅलड खायच्या. दुपारी जेवण करायच्या. दुपारी जेवण केल्यानंतर जेवणच करायचे नाही संध्याकाळी. संध्याकाळी फक्त शेक घ्यायच्या, फॉर्म्युला 2 वगैरे घ्यायच्या आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी डायरेक्ट शेक आणि सॅलड. म्हणजे त्यांचा असा नित्यक्रम होता. त्यावेळेस मी त्यांच्याकडे बघून म्हणायचो, "मला काय भूक सहन व्हायची नाही बाबा." कारण मला भूक निघत नाही पहिल्यापासून. मला जेवण करायला लागतं. त्याच्यामुळे मला भूक निघत नव्हती. मी म्हणलं, "मी काय जेवण सोडू शकत नाही." तर ह्यावेळेस मला ज्यावेळेस मी आरोग्य फॅमिलीमध्ये आलो, तर खरंच सांगतो की मी जेवण सोडलं नव्हतं. पण ह्याच्यामध्ये चेंजेस असे केले, की चहा 100% बंद झाला. चहा बंद झाला. त्याच्यानंतर भात खूप लागायचा. 2 टाईम, 3 टाईम म्हणलं तरी मी भात खायचो. तो भात कमी झाला. आणि जेवण तर मी आत्ताही करतो. पण 2 टाईम जेवण करण्याची पद्धत सुद्धा चेंज केली. सुरुवातीच्या काळामध्ये काय व्हायचं, की दुपारचं पोटभर खाणे, भात सुद्धा पोटभर खाणे. काढणे. त्याच्यानंतर संध्याकाळी पण 9, 9:30, 10 वाजायचे जेवायला. त्यावेळेस पण भरपूर जेवणे आणि भात पण भरपूर खाणे. हे जे काही चेंज होते, ते आम्ही चेंजेस केले. दुपारचं जेवण भरपूर जेवायचं, पण संध्याकाळचं जेवण एकदम कमी जेवायचं, ते पण 7च्या अगोदर करायचं. म्हणजे हे चेंजेस केले. मला भूक निघत नाही म्हणून मी पण संध्याकाळचं जेवतो, पण 7च्या अगोदर जेवतो आणि थोडंसंच जेवायचं, की जेणेकरून तुमचं पोट फुगलं नाही पाहिजे, पोटभर जेवलं नाही पाहिजे. म्हणजे हे मी माझ्यात चेंजेस केले. त्याच्यामुळेही मला रिझल्ट छान आला. आणि प्रत्येकाने हा थोडा-थोडा आपल्यानंतर आपण आपल्यामध्ये चेंजेस करून बघितला पाहिजे. त्याच्यामध्ये मध्यंतरी कालावधीमध्ये आपलं जे वेट लॉस मॅरेथॉन झालं. त्या वेट लॉस मॅरेथॉनमध्ये खूप असं छान मार्गदर्शन मिळालं. त्याच्यानंतर शीतल कदम मॅडमनी ज्यावेळेस हे मॅरेथॉन करून घेतलं सगळ्या पार्टिसिपंटकडनं, त्यावेळेस खूप छान मार्गदर्शन प्रत्येकाला केलं. सगळ्याकडनं प्रॉपर करून घेतलं. त्यावेळेस मला खूप छान 4 किलोचा रिझल्ट आला. त्यावेळेस खरं मी ना अ, म्हणजे डायट फॉलो करायला शिकलो. कारण त्यावेळेस डायट फॉलो करताना जेवायचं नव्हतं संध्याकाळचं. फक्त एक टाईम जेवायचं होतं. आयुष्यामध्ये मी संध्याकाळचं जेवण त्यावेळेस बंद केलं. तर त्यावेळेस मला कॉन्फिडन्स आला, की संध्याकाळी जरी नाही जेवलं, तरी माणसाला भूक लागू शकत नाही. तर त्यासाठी ज्यावेळेस डायट प्लॅन फॉलो केला, त्यावेळेस खरं माणसाला कॉन्फिडन्स आला, की संध्याकाळी न जेवता सुद्धा आरामशीर माणूस वेट लॉस करू शकतो आणि संध्याकाळी सुद्धा शेक घेतल्यानंतर भूक लागत नाही. त्याच्यानंतर मग संध्याकाळचं जेवण सुद्धा स्किप केलं सर. त्याच्यामुळे चांगला रिझल्ट.
SMS प्रोग्राम म्हणजे काय? तुम्ही SMS प्रोग्राम जे बोलले ते बऱ्याच जणांना लक्षात आलं नाहीये. तर SMS प्रोग्राम बद्दल थोडंसं सांगा. म्हणजे आपल्या सिस्टमनी आणि आपल्या कोचेसनी आपल्याला एक डाएट प्लॅन ठरवून दिलेला असतो, की सकाळी उठल्यानंतर काय करायचं, अफ्रेश घ्यायचं. त्याच्यानंतर वर्कआउट चालू असताना 24 हायड्रेट स्किन बूस्टर, एनर्जी ड्रिंक हे घ्यायचं. त्याच्यानंतर वर्कआउट झाल्यानंतर 10 मिनिटाच्या आत सकस संतुलित आहार घ्यायचा. हे SMS प्लॅन असतो. त्याच्यानंतर 1-2 तासानंतर 2 तासानंतर तुम्हाला 100% नाश्ता करायचा आहे. पण तो नाश्ता काय करायचा, की उकडलेले कडधान्य असेल, तुमचे सॅलड असेल, ग्रीन सॅलड, काकडी, गाजर, बीट हे जे आहे त्याच्यानंतर हे तुम्हाला सकाळी सकस संतुलित आहार घेतल्यानंतर 2 तासानंतर ते घ्यायचंय. त्याच्यानंतर दुपारी 1 वाजता जेवण करायचंय. जेवणामध्ये तुम्हाला काय घ्यायचंय? तुम्हाला भाजी-भाकरी, त्याच्यानंतर सॅलड, ताक ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या तुम्हाला दुपारच्या जेवणामध्ये घ्यायच्या. त्याच्यानंतर तुम्हाला परत 4-5 वाजता जर भूक लागली, तर तुम्ही काय खाऊ शकता? हे त्या SMS प्लॅनमध्ये आपल्याला सांगितलं जातं कोचेसकडनं. आणि तुम्हाला जर मध्यंतरी असं वाटलं, की भूक लागली 4-5 वाजता, तर त्यावेळेस काय खाल्लं पाहिजे? आणि संध्याकाळी शेक म्हणजे हे जे काही गोष्टी सगळ्या आहेत, ते सांगून माणसाच्या लक्षात राहत नाही. म्हणून तो SMS प्लॅन असतो, त्याला SMS प्लॅन बोलतात. येस, येस. म्हणजे सकाळी, संध्याकाळी सकस संतुलित आहार आणि फॉर्म्युला 2 मल्टीव्हिटॅमिन हो. सेल्युलोज जो फॉर्म्युला 2 आहे तो 3 टाईम. येस, खूप सुंदर सर, जबरदस्त. आणि नवीन जुन्या पार्टिसिपेंटला तुम्ही काय संदेश द्याल सर? तर नवीन जुन्या पार्टिसिपेटसाठी पहिल्यांदा नवीन पार्टिसिपेटला सांगतो, की आपले कोचेस जे सांगतात, आपले जे कोणी पाहुणे असतील, जे या फॅमिलीमध्ये ऑलरेडी आहेत, ते तुम्हाला सांगत असतील, तर त्यांच्यावरती विश्वास ठेवा. ते पाहुणे असो, जवळचे असो किंवा मित्र असो. ते सांगतात म्हणजे त्यांच्या फायद्यासाठी सांगत नाही. ते स्वतः अनुभवतात. ते स्वतः त्यांचा रिझल्ट घेतात. रिझल्ट घेतल्यानंतर त्यांना असं वाटतं, की आपल्या जवळच्या लोकांनाही रिझल्ट यावा, त्याचा अनुभव मिळावा, म्हणून ते सांगत असतात. तर त्यांच्यावरती विश्वास ठेवा आणि 100% विश्वास ठेवून करा. तर तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. उगाच समोरच्या माणसाने सांगितलंय, त्याचं मन राखायचंय म्हणून करायचं असेल तर बिलकुल करू नका. तुम्ही त्यांनी सांगितलंय ना तुम्हाला एक 30 दिवसाचा, 90 दिवसाचा कोर्स करा, तर 100% करा आणि करून बघा. करून बघितल्यानंतर कळणार आहे. तोपर्यंत त्याची जादू कळत नाही. आणि उगाच समोरच्याचं मन राखायचं म्हणून करू नका. तुम्ही स्वतःच्या मनाशी ठरवा, की मला माझा रिझल्ट काढायचा आहे. त्यावेळेस 100% तुम्हाला त्याचा रिझल्ट 20 ते 25 दिवसात तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळणार आहे सर. हे मी नवीन पार्टिसिपेटला 100% सांगू शकतो. आणि जुन्या पार्टिसिपेटला जास्त काय सांगायचं हे नाही, पण तरी एक सांगू शकतो, की जुन्या पार्टिसिपेटला की सातत्य ठेवा. सातत्य ठेवल्याशिवाय याच्यामध्ये कंटिन्यूटी नाहीये आणि एनर्जी टिकू शकत नाही. तुम्ही जर सातत्य ठेवलं नाही मागील महिन्यामध्ये माझं सातत्य नव्हते. मला थोडीशी इंजुरी झाली होती. इंजुरीमुळे मी वर्कआउट करू शकत नव्हतो. पण मी माझा सकस संतुलित आहार, माझं डाएट वगैरे फॉलो करत होतो. पण मी वर्कआउट करू शकत नव्हतो. जवळ-जवळ 1 महिनाभर मला तो त्रास होता. इंजुरीचा थोडंसं दुखापत झाली होती. त्याच्यामुळे मी वर्कआउट करू शकत नव्हतो. पण वर्कआउट न केल्यामुळं मला ते जाणवायचं, की आपल्याला फिटनेस कुठेतरी कमी होतोय, काहीतरी चुकल्यासारखं व्हायचं. मग हेच जे फिलिंग होतं, हे फिलिंग येऊ नये म्हणून मी माझं असं सांगणं आहे सगळ्या पार्टिसिपेटला, की आपली एनर्जी लेव्हल आपली कायम ठेवण्यासाठी आपण सकाळी उठलंच पाहिजे. सकाळी उठताना थोडंफार जाणवतं, की रोज-रोज काय उठायचं. पण एक 5-10 मिनिटं असं होतं, पण त्याच्यानंतर ऑटोमॅटिक माणसाला एवढं एनर्जेटिक वाटतं, एवढं फ्रेश वाटतं. त्याच्यामुळे सगळ्या जुन्या पार्टिसिपेटला एवढंच सांगणं आहे, की रोज वर्कआउट जॉइन करा. रोज सकस संतुलित आहार चालू ठेवा आणि होता होईल तेवढं ॲक्टिव्ह राहा. येस सर. येस तर विदाऊट सकस संतुलित आहार बरेच जण वर्कआउट करत असेल, त्यांच्यासाठी काय तुम्ही सांगाल? नाही विदाऊट सकस संतुलित आहार जर आपण वर्कआउट केलं, बऱ्याच जणांचं म्हणणं असतं, की हे तुम्ही किती दिवस खाणार? किती महिने खाणार? हे काय कायमस्वरूपी खायचं का? तर तसं नाही. हे तुम्ही जेवण कायमस्वरूपी करताय, नाश्ते कायमस्वरूपी खाताय, मग तुम्हाला सकस संतुलित आहार कायमस्वरूपी घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? आणि दुसरी गोष्ट अशी असते, की आपले जे आता आम्ही पण शेतकरी कुटुंबातून आहे. जरी कंपनी असली तरी शेती पण आहे. शेतीमध्ये सुद्धा कधी आम्ही काम करतो. आमचे आई-वडील खूप काम करतात. पण आम्ही कधीतरी येऊन काम करतो. शेतामध्ये येतो. आमच्याकडे शेतामध्ये कायमस्वरूपी पालकाचं पीक केलं जातं. पालक असतो, धान्य, गहू, बाजरी वगैरे असतीच. पण 24 महिने, 12ही महिने आमच्या शेतामध्ये पालक असतो. तर आम्ही ज्यावेळेस पालक करतो, त्यावेळेस आम्हाला माहिती आहे, पालक ज्यावेळेस करतो, त्यावेळेस पालकाला साधारण एक 30 ते 40 दिवसाचं पीक असतं ते. तर ते पीक काढण्यासाठी त्याच्यावरती फवारणी 2 वेळा केली जाते, त्या 40 दिवसामध्ये. त्याशिवाय तो पालक पूर्णपणे चांगला येत नाही. त्याच्यानंतर त्याला सेंद्रिय खत टाकलंच जातं. म्हणजे हे जे काही गोष्टी आहेत, ह्या कशामुळे कराव्या लागतात, की सुरुवातीच्या काळामध्ये हे करायला लागत नव्हतं. त्यावेळेस शेणखत टाकायचं आणि तेवढ्यावरतीच तो पालक पूर्ण येत होता. पण आता वातावरणाचे जे चेंजेस झालेत, जे प्रदूषण वाढलंय, धुळीचं प्रदूषण जे वाढलंय, त्याच्यामुळं
ह्या प्रदूषणामुळं आजकाल नॅचरल पीक तयार होत नाही. कितीही प्रयत्न करा नॅचरल पीक येत नाही. त्याच्यावरती फवारणी 100% करावीच लागते. आणि ह्या केमिकलमुळं, ह्या दूषित वातावरणाच्यामुळं की त्याचा परिणाम प्रत्येकाच्या बॉडीवरती होत असतो, प्रत्येकाच्या शरीरावरती होत असतो. प्रत्येकाने कितीही जरी म्हणलं, की आम्ही रोज फ्रेश भाजीपाला आणतो आणि फ्रेश खातो. पण तो फ्रेश नाहीये. ऑलरेडी शेतकऱ्याकडूनच त्याच्यावरती केमिकल फवारणी भरपूर प्रमाणात केली जाते. त्याच्यामुळं त्याच्यातनं जे व्हिटॅमिन मिळायला पाहिजे, जे आपल्याला मिनरल्स मिळायला पाहिजे ते मिळत नाही. आणि त्याची कमतरता कुठेतरी भरून निघायला पाहिजे. म्हणून हे ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या शरीरात जे कमतरता आहे, जे व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स जे कमी पडतात ते याच्यामधनं मिळतात. त्याच्यामुळे तुम्हाला 100% प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स आणि हा सकस संतुलित आहार घेतलाच पाहिजे. आणि हा जर तुम्ही घेतला नाही आणि तुम्ही फक्त वर्कआउट जर केलं, तर तुमचं सेल डॅमेज होणार, तुमचं थकवा जाणवणार, तुमची बॉडी पेन करणार. ह्या ज्या काही गोष्टी चालू होतात ते त्याच्यामुळे होतात. त्याच्यामुळे सकस संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. खूप सुंदर सर, खूप सुंदर अनुभव शेअर केलेला आहे. सरांसाठी क्लॅपिंग करू शकता. येस. आणि अगोदरचे सर आणि आत्ताचे सर खूप चेंजेस, जबरदस्त चेंजेस बॉस. आणि स्टॅमिना तर जबरदस्त आहे, पण बोलण्याची जी कला आहे यामध्ये बराचसा फरक आहे सरांचा. अगोदरचं बोलणं, आत्ताचं बोलणं खूप फरक. येस. तर थँक्यू. कोणाला म्हणाल सर? सर डेफिनेटली थँक्यू. सगळ्यात पहिले मी माझ्या मिसेसला म्हणेन, की ज्यांचा कायम टोचणं, पाठपुरावा होता माझ्या मागे, उठा, उठा, उठा. त्याच्यानंतर त्यांच्या हाताला यश आलं म्हणायला लागेल. त्यांना थँक्यू म्हणाल. आणि तसेच माझे ग्रेट कोचेस दिगंबर कडलक सर, स्वाती कडलक मॅडम आणि मार्गदर्शक अशोक गाडगे सर. त्याचप्रमाणे सर तुमची जोडी राहुल सर, स्वाती मॅडम, की ज्यांचं वारंवार मला मार्गदर्शन असतं. यांना मी थँक्यू म्हणेन सर. येस. असंच पुन्हा एकदा 15 दिवसानंतर सर वर्कआउट गाईड करा आणि तुमचा अनुभव शेअर करा. नक्कीच कोणाचं तरी आयुष्य तुमच्यामुळे बदलणार आहे. कोणाची तरी फॅमिली तुमच्यामुळे व्यवस्थित होणार आहे आणि मेडिकल फ्री जीवन ते जगणार आहेत. येस. खूप सुंदर सर, खूप सुंदर. थँक्यू. थँक्यू सर. येस. तर आपण जात आहोत. असंच एक सुंदरच नाही ना मुमताज मॅडमचा. येस. गुड